ओके. तर आपण गेल्या रविवारी 7वा अध्याय चालू केलेला आहे. तर 7व्या अध्यायाची लिंक काय आहे 6व्या अध्यायाशी? तर सगळ्यात शेवटी भगवंत सांगतात, योगिनामपि सर्वेषां 6व्या अध्याय शेवटी, मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समययुक्त तमो मतः. याचा अर्थ असा आहे की जो श्रद्धेनं माझं भजन करतो, ओके, तो सगळ्यात श्रेष्ठ योगी. तर साहजिकच अर्जुना मला प्रश्न पडला की जो श्रद्धेने तुमचं भजन करतो, तर मला तुमच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की कोण आहात? भगवंताने सांगितलंय, मी कृष्णाने सांगितलं मी भगवंत आहे म्हणून. कुठल्या अध्यायात सांगितलं आहे? प्रत्येक अध्यायात सांगितलं आहे. मग अल्टिमेटली मला शरण या मला शरण भगवंत प्रत्येक अध्यायात म्हणत आहेत. जसं भगवंत दुसऱ्या अध्यायात म्हणले, ताने सर्वाणी संयम युक्त आसीत मत्परः वशे हि तस्य इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. की ज्याची इंद्रिय माझ्या सेवेत लागतात तो खराच प्रज्ञ योगी. पण डायरेक्टली मी भगवंत सांगितलं नाही. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की अल्टिमेटली तुम्ही मला शरण या. कुठल्या श्लोकात सांगितलं त्यांनी की संन्यास अध्यात्म चेतसः निराशीर निर्मळ भूत्वा युद्धस्व विगत जराः. ओके. तर तिसरा अध्याय साधारण 29वा श्लोक असेल एक्झॅक्ट. पहिला शब्द मला आठवण झाला एकदम. गिव्ह मी सेकंड. हा, मयी सर्वाणी कर्माणी, मयी माझ्यावरती, संन्यास अध्यात्म चेतसा निराशेत्वा युद्धस्व विगत जरा. सगळी कर्म माझ्यापाशी ठेव. डायरेक्टली मी सुप्रीम सांगितलंय. चौथ्या डायरेक्टली डिक्लेअर केलं भगवंतांनी की भगवंतांनी अवतार घेतो. ते यदा यदा हि धर्मस्य बहुनी व्यतीतं जन्माने तुझ्या अर्जुना, माझे अनेक जन्म तुझे अनेक जन्म आले, तुला आठवत नाही मला आठवत. हा फरक आहे तुझ्या माझ्यामध्ये. हे पूर्वी ज्ञान मी सूर्यजल दिलं आहे, म्हणजे मी तुझ्यापेक्षाही मोठा आहे खूप. आणि मी अवतार का घेतो आणि कसे माहिती जन्म आणि कर्म दिव्य आहेत, म्हणजे जाणून घेतला मनुष्य मुक्त होतो, त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. अशा प्रकारे मी परमेश्वर आहे हे डिक्लेअर केलं चौथ्या अध्यायामध्ये. 5व्या अध्यायात पण सांगितलं की मी जो मला भोक्ता रम्यगतपसा जाणतो तो खरी शांती प्राप्त करतो. तो ज्ञानी खरी शांती प्राप्त करतो. भोक्ता रम्यगतपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती पृच्छति. आणि फायनली ध्यान योगामध्ये शेवटचा श्लोक भगवंतांनी सांगितला. तर साहजिकच अर्जुना कळलंय की कृष्ण हे भगवंत आहेत, पण जर त्या भगवंताची श्रद्धेनं भक्ती करायची आहे, श्रद्धेनं भजन करायचं आहे, तर त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे अर्जुनाला. आणि म्हणून अर्जुनाला प्रश्न पडला की तुमच्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे. जर तुमची भक्ती करायची असलं, तुम्ही नक्की कोण आहात? तुमची ताकद काय आहे? शक्ती काय आहे? तुमचं ऐश्वर्य काय? तुमचं माधुर्य काय आहे? हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. आणि भगवंतांनी चालू केलं की मयी आसक्त मना पार्था योगम युंजम मदाशया. जो मला आसक्त होतो, म्हणजेच माझ्या श्यामसुंदर रूपाला आसक्त होतो. योगम युंजम मदाशय, माझा आश्रय घेतो, माझ्या श्यामसुंदर रूपाला आश्रय घेतो. मयी आसक्त मना पार्था योगम मदाशया असंशयम समग्रम. पूर्ण संशय सोडून तो पूर्णपणे मला जाणतो. पूर्णपणे म्हणजेच भगवंताचं माधुर्य, भगवंताचा गोडवा, नुसतं ऐश्वर्य नव्हे, या गोडव्याला पण जातो. असं म्हणजे समग्र माम यथा ज्ञाते तच्छृणु. त्यासाठी काय केलं पाहिजे? हे ऐकणं त्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि मग भगवान सांगणार की हे जर ज्ञान तुला कळलं, माझ्या माधुर्याचं ज्ञान आणि माझ्या ऐश्वर्याचं ज्ञान कळलं, तर यापेक्षा जगात जाणण्यासारखं काहीच नाही. ते सर्वोच्च ज्ञान आहे. हे असं ज्ञान आहे, तर सगळं ज्ञानून थांबतं बाकी. सो हे जाणल्यावर यज्ञात्वा नेह भूयो न्यास ज्ञातव्यम अवशिष्यसी. मग कोण हे जाणू शकतो? फारच रेअर जीव, फारच दुर्मिळ जीव. मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित येतं सिद्ध आहे. एखादा कोणता तरी जीव हा आध्यात्मिक मार्गाला लागतो. त्यातला एखादा त्यात पूर्णत्व प्राप्त करतो आणि त्यातला एखादा पूर्णत्व जीव भगवंतांना त्याचं माधुर्य आणि त्याचं ऐश्वर्य जाणू शकतो. सांगायचा उद्देश काय? भक्तांची संख्या कायम कमीच असणार आहे. आपण मायनॉरिटीस्ट आहोत आणि कायमच राहणार आहोत. सृष्टीच्या सुरुवातीपासून ते सृष्टीच्या अंतापर्यंत भक्तांची संख्या कायम कमीच राहणार आहे. काही रेअर कमोडिटी आहे. या जगात लोक आले भोगण्यासाठी, आणि त्या भोगवून कोणाला सेवा करायची इच्छा नाही जास्त.
हे फारच थोडे लोक आहेत ज्यांच्यावर भक्तांची कृपा झाली आणि म्हणून ते हे करू शकतात. आणि मग पुढे भगवंतांनी सांगितलं स्वतःविषयी की माझ्या ऊर्जा कोणत्या आहेत, बाह्य ऊर्जा कोणत्या आहेत, माझ्या अंतर्गत ऊर्जा कोणत्या आहेत, आणि या सगळ्याचा स्रोत कोण आहे, हा सगळा स्रोत मी आहे. आणि कसं माझ्यापेक्षा सर्वोच्च काही नाहीच आहे. मत्त परतम नान्यत किंचिदस्य धनंजया मयि सर्वं प्रोक्तम सूत्रे मणिगण. कसा प्रत्येक गोष्टीत मी गोवला गेलो आहे, कशी प्रत्येक गोष्ट माझ्यावरती रेस्ट करत, जसा दोरा दिसत नाहीये, मण्यांच्या माळेचा दोरा दिसत नाहीये, तसं भगवंत दिसत नाहीयेत. पण भगवंताचं स्वरूपाचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे. काय लोक भगवंत सगळं आहेत, त्याची ऊर्जा सगळं आहे असं नाहीये. किंवा ऊर्जा रूपात नाही, प्रत्यक्ष भगवंत प्रत्येक ठिकाणी असतच आहेत. सूत्रे मणिगणानिव, पण दिसत नाहीत का, दोरा दिसत नाहीये. सो दोरा इम्पर्सनल नाही, दोरा पर्सनल आहे. दोरा ऍक्च्युली असतच आहे तिथं, दोऱ्यावरती ऍक्च्युली गोवल्या गेल्यात मणी. त्याचप्रमाणे भगवंताचं स्वरूप जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आहे, आणि त्या स्वरूपामुळंच एखाद्या गोष्टीला एखादा गुणधर्म प्राप्त होतो. आणि मग भगवंत प्रत्येक ठिकाणी कसे आहेत हे पुढच्या काही श्लोकात भगवंत सांगितलं की मग पाण्यातली टेस्ट मी आहे. पाण्याला चव कशी येते, भगवंताच्या अस्तित्वामुळं. पाणी बेचव असेल तर तहान भागत नाही. सो तहान भागवणारं पाणीचं भगवंताचं अस्तित्व आहे. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश कुठल्याही फ्युजन रिॲक्शन होत नाहीये, प्रत्यक्ष भगवंताच्या अस्तित्वामुळे होते. आणि बघा पण जाणू शकतो की चंद्राचा प्रकाश युनिक आहे सूर्यापेक्षा. चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाचं परावर्तन आहे, रिफ्लेक्शन आहे, तरी पण चंद्राचा प्रकाश थंड असतो. याचा अर्थ चंद्र काहीतरी युनिक क्वालिटी त्यामध्ये ऍड करतोय, स्वतःची एखादी गोष्ट, विशेष गोष्ट त्यामध्ये तो सोडतोय, आणि त्यामध्ये प्रकाश थंड होतोय. म्हणजे थंड व्हायची क्वालिटी कुठं आली, भगवंताच्या अस्तित्वामुळं. बुद्धिवान म्हणजे बुद्धी मी आहे, सगळ्या जीवांचं बीज मी आहे, हे तेजस तेज मी आहे. असं कर कर भगवान सगळ्याच म्हणतात की इवन धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. जी कामवासना धर्माला धरून आहे, थोडक्यात केवळ प्रजनन क्रियेसाठी वापरलेली कामवासना ही मी आहे. ती कामवासना माझं अस्तित्व दर्शवते, ती कामवासना प्रत्यक्ष माझी ऊर्जा आहे किंवा माझं अस्तित्व तिथं आहे, हे धर्माला धरून आहे. सो विवाहामध्ये पण कामवासना अनियंत्रितपणे वापरायला परवानगी नाही. गृहस्थांना पण केवळ प्रजननासाठीच या कामवासना वापर करायला परवानगी दिली गेली आहे. सो आजच्या काळात, जे आधुनिक काळामध्ये निरोध वापरणं किंवा गोळ्या घेणं स्त्रीनं, हे पूर्णपणे वर्जित होतं. याला पाप म्हणून गणलं गेलेलं आहे. केवळ उपभोग घेण्यासाठी वापरलेला कामवासना ही पाप आहे, ती खूप हेवी रिॲक्शन निर्माण करते. विवाहामध्ये अशा अवस्था आहेत, तर जे विवाहबाह्य संबंध आहेत त्यांचे आपण काय बोलू, जे लोक स्त्री आणि पुरुष लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहतात ते कुठल्या प्रकारचं पाप करत आहेत, आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. ठीक आहे. आणि जे लोक विवाहबाह्य ऍक्च्युली वासनेचा भोग घेतात आणि गर्भपात करून घेतात ज्या स्त्रिया, मला फक्त भोगायचं आहे, मला जन्म मुलांना द्यायचा नाहीये, अशा स्त्रिया ज्या गर्भपात करतात त्या कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन्स अनुभवतात. तर आपण बघतो जपान हा देश आहे जिथे मोठ्या प्रमाणात गर्भात हत्या केली जाते जीवांची. का? त्यांना जबाबदारी नकोय, फक्त भोगायचं आहे. त्या स्त्री आणि पुरुष फक्त भोगायचं आहे, जबाबदारी नकोय त्या भोगाची. सो गर्भ मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते आणि त्या गर्भांना फेकून दिलं जातं कचरा कोंडीत. आणि एक टीम आहे ती त्या कचरा कोंडीतल्या गर्भांना जमा करते, कापून शिजवून भाजी करते, आणि ती भाजी खातात ते लोक, आनंदानं खातात. तंत्रज्ञानामध्ये हा देश सर्वात जास्त प्रगत आहे, पण तंत्रज्ञान प्रगत होऊन चेतना अजिबात प्रगत नाही, चेतनेचं स्तर अत्यंत खालचं आहे. आणि त्यामुळंच अशा प्रकारचे कृत्य करत असल्यामुळं तंत्रज्ञान एवढा प्रगत देश असूनही तिथं मोठ्या प्रमाणात भूकंप, सुनामी सगळ्यात जास्त होतात. सगळ्यात जास्त निराश लोक जे आहेत ते जपानमध्ये आहेत. सगळ्यात जास्त आत्माचा दर जो आहे, रेट ऑफ सुसाईड, तो जपान या देशामध्ये आहे. का? ही कर्माची प्रतिक्रिया आहे, तिथं भगवंताचं अस्तित्व नाही आहे. ओके, तर आपण इथंपर्यंत येऊन थांबलेलो होतो. तर आपण श्लोक क्रमांक 12 पासून चालू करणार आहोत. आपण प्रयत्न करूया आज, बघूया किती होते, काय होते. हा अध्याय पूर्ण करायचा शक्य आहे, कारण फार जास्त लोक नाही त्या अध्यायात, जेणेकरून 9वा
अध्याय जो आहे त्यावर जास्त फोकस करता येईल. 7वा 8वा अध्याय लवकर पूर्ण होऊन जातो, पण 9वा अध्यायाचा गुह्य ज्ञान योग तो त्याच्यावर जास्त फोकस करू शकतो. ओके. श्लोक क्रमांक 12. ये चैव सात्विका भावा राजसास्तामशाश्च ये मत्त एवेति तान् विद्धिं नत्वहं तेषु ते मयी. सात्विक, राजसिक, तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. सो इनडायरेक्टली भगवंतांनी आतापर्यंत सांगितल्या विभूती आहेत त्या थोडक्यात समराईज केलेल्या आहेत. ठीक आहे. सो दुसरा स्कंद जर तुम्ही अभ्यासला असेल भागवतचा, सो भागवतच्या दुसऱ्या स्कंदामध्ये निर्मिती कशी झाली आहे ह्याचं वर्णन केलेलं आहे. सो निर्मिती कशी झालेली आहे विश्वाची, तर सगळ्यात पहिला विश्व जे होतं ते प्रधान रूपामध्ये भगवंताच्या शरीरामध्ये होतं. जे भगवंताची इच्छा निर्माण झाली की जीवांना संधी दिली पाहिजे, जे जीव भगवत धामात राहू इच्छित नाही त्यांना संधी दिली पाहिजे, त्यांचं स्वतंत्र भोगण्यासाठी, त्यांना स्वतंत्र भगवंत बनायची इच्छा आहे ते भोगण्याची संधी दिली पाहिजे. आणि म्हणून त्यांची इच्छा निर्माण झाली, हा प्रधान रूपातले जी विश्व आहे ते त्यांच्या शरीरातून बाहेर निघालं आणि भगवंतांनी आपला दृष्टिक्षेप त्या प्रधानावर केला. जसं दृष्टिक्षेप केला, 2 ऊर्जा आतमध्ये गेल्या. कोणत्या ऊर्जा आतमध्ये गेल्या? कालशक्ती आणि जीवशक्ती. काल म्हणजे टाइम, त्या प्रधानामध्ये टाइम नव्हता, काळ शून्य होता. आता काळ ऍक्टिव्हेट झाला आणि जीवशक्ती म्हणजे सगळे जीव जे आहेत, जे भगवंताच्या शरीरात आयडल आहेत इच्छा घेऊन बसलेले, ते त्या शरीरामध्ये त्या विश्वामध्ये गेले आणि आतमध्ये 3 गुण ऍक्टिव्हेट झाले. 3 गुण ऍक्टिव्हेट झाल्यामध्ये रूपांतर झालं महत्त्वामध्ये, प्रधान रूपात झालं महत्त्वामध्ये. आता त्यामध्ये तमोगुण जो होता, तो तमोगुण आणि काळ एकत्र आले आणि अहंकार बनला. अहंकार निर्मिती झाली आणि अहंकार हा तिन्ही गुणाबरोबर निर्मिती अहंकाराची झाली. आणि अहंकाराची तिन्ही गुणावर निर्मिती झाल्यानंतर काय झालं? वेगवेगळे घटक बनत गेले. सो अहंकाराची निर्मिती झाली सत्व गुणाबरोबर आणि काय काय निर्माण झाले? देवता आणि मन. सो देवता या सत्वगुणामध्ये आहेत. या देवतांची निर्मिती झाली आणि सगळ्या मनाची निर्मिती झाली. त्यानंतर तमोगुणा रजोगुणाचा संयोग झाला अहंकाराबरोबर आणि काय निर्माण झाले? आपली इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी, हे सगळे घटक जे आहेत ते रजोगुणात आहेत. सगळी इंद्रिय आपली रजोगुणात रजोगुणातल्या गोष्टी आहेत. आणि तिसरं तमोगुण. सो तमोगुण अहंकाराचा संयोग झाला आणि त्यांना काय निर्माण झाले? पंचमहाभूत आणि 5 तन्मात्रा. हे पंच जी भगवंताची बाह्य ऊर्जा आहे आणि या सगळ्या गोष्टी जीवांवर प्रभाव टाकतात, पण त्या माझ्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत. म्हणून मी त्यांच्यामध्ये आहे, पण ते मला काहीच करू शकत नाही, ते माझ्यात नाही, असं बघत आहे. मी त्यांच्या अधीन नाही, पण ते माझ्या अधीन आहेत. पण जीव त्यांच्या अधीन होतात, जीव त्यांच्या अधीन शकतात, पण मी कधीच त्यांच्या अधीन होऊ शकत नाही. सो इनडायरेक्टली भगवान सगळ्याच गोष्टी समराज केल्यात. बघा, भगवान सांगितलं ना की मी जीव पण आहे, मी इंद्रिय पण आहे, मी पाणी पण आहे, मी पाण्याची चव पण आहे, मी बुद्धी पण आहे, मी तेज पण आहे, मी शक्ती पण आहे, सगळ्याच गोष्टी सांगितलं या 4-5 श्लोकांमध्ये. सगळ्या सगळं समरस केल्या. काही गोष्टी सत्वगुणात आलेल्या आहेत, काही गोष्टी रजगुणात आलेल्या आहेत आणि काही गोष्टी तमोगुणात आलेल्या आहेत. सात्विका, राजसा, भावा हे सगळं माझ्यात आलेलं आहे. मत्त एवेति ताम विद्धीम नत्वहम तेषु ते मही. ते माझ्या अधीन आहेत, पण मी त्यांच्या अधीन नाहीत. पण जीवांनी ठरवलं स्वेच्छेनं तर जीव याच्या अधीन होतात आणि आपण त्याच्या अधीन आहोत. प्रॅक्टिकली आपण गुणांच्या अधीन आहोत, पण मी कधीच त्या अधीन होऊ शकत नाही, असं भगवंत श्लोकात सांगत आहे. ओके. जो तात्पर्य प्रबंधित आहेत, भौतिक जगातील प्राकृतिक क्रिया 3 प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात. या प्राकृतिक गुणाची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्ण झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात. उदाहरणार्थ, राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्य शिक्षा होऊ शकते, परंतु कायदे बनवणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती सत्व रजंटम
हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णावरच निर्माण होतात, परंतु भगवान या गुणांच्या अधीन नाहीत, म्हणून ते निर्गुण आहेत. अर्थात हे प्राकृतिक गुण जरी भगवंतावर प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतावर कधीही परिणाम होत नाही. भगवंताचा एक विशिष्ट गुण आहे. ओके. मग भगवंत म्हणतात मी त्यांच्यामध्ये आहे, पण ते माझ्या अधीन आहेत. मी त्यांच्या अधीन नाही, पण मी त्यांच्यामध्ये आहे. माझं अस्तित्व तिथं आहे. मग साहजिकच अर्जुन मला प्रश्न पडलाय की मग जीव किंवा मी किंवा इतर लोक जे सामान्य जीव आहेत, जर तुमचं अस्तित्व तिथं आहे तर ते तुम्हाला का पाहू शकत नाहीत? ते अस्तित्व त्यांना जाणवत का नाही? का बरं ते त्याचा अनुभव घेऊ शकत नाही तुमच्या अस्तित्वाचा? का त्याचं विस्मरण त्यांना होतं? तुम्ही असू नये तिथं, ते का तुम्हाला ओळखू शकत नाही, तिथं प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत? याच्यावरचं कारण काय आहे? आणि त्या कारणाचं उत्तर भगवंत देत आहे श्लोक क्रमांक 13 मध्ये. ओके. त्रिभिर्गुणमैर्भावैर एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. काय म्हणले? त्रिभीर गुणमयीर भावेर एभी सर्व इदम जगत. ठीक आहे. मोहितम, हे सगळे जीव मला पाहू शकत नाहीत कारण ते मोहित झाले. कशामुळे? 3 गुणांमुळे. संपूर्ण जग जे आहे हे 3 गुणांमुळे मोहित झालेलं आहे. एभी सर्व इदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यम परमव्यम. 3 गुणांनी मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणू शकत नाही. सो भगवंतांना न जाणण्याचं कारण गुणांमुळे मोहित होणं, गुणांच्या आधिपत्याखाली असणं, गुणांच्या प्रभावाखाली असणं. आणि हे अनादी काळापासून गुणांच्या प्रभावाखाली आहोत, आणि म्हणून आपण अनादी काळापासून कधी भगवंतांना ओळखू शकलो नाही. आणि भगवंताचे भक्त गुणांपासून मुक्त असतात. एखादा व्यक्ती जो गुणांपासून मुक्त आहे, तो ज्यावेळी इंटरफिअर करतो आपल्या जीवनामध्ये, त्याचं आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी आविष्करण होतं, जेव्हा अवतरण आपल्या जीवनात त्या भक्ताचं होतं, मग तो भक्त कुठल्याही माध्यमातून असेल, मग तो युट्यूबवर ऐकला व्हिडिओ असले कदा, की प्रत्यक्ष आपल्या गावातल्या प्रभूजी असतील, किंवा आपण स्वतःहून असलं प्रबोधनाचं पुस्तक असेल, कुठल्याही माध्यमातनं शुद्ध भक्त आपल्या जीवनामध्ये आले की तो मोह हटायला लागतो. तो मोह हळूहळू हळू कमी व्हायला लागतो, आणि मग आपण गुणातीत व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत गुणांच्या आधिपत्याखाली आहोत तोपर्यंत मोहित राहणारच. काही ना प्रकारे आपण कुठल्या ना कुठल्या मोहात पडणारच. त्यामुळेच 99% लोक भगवंतांना जाणू शकत नाही, भगवंताच्या भक्तीविषयी अनास्था दर्शवतात. ओके. सो प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये शेवटच्या 7 ओळी बघा, की जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला स्मरण होते. सो कधी कधी भगवंतांना आपण विस्मरित, आपण भक्ती करत असतानाही भगवंतांना विसरतो आपण कधी. असं होतं ना, काही भक्त पण कधी कधी चुकून भगवंतांना विसरून जातात. एवढे ते प्रभावित गुणांद्वारे की एवढे ते कधी कधी ओव्हरवेम होतात, भावनिक होऊन जातात, कधी कधी भगवंताचं अस्तित्व विसरून जातात. सर्वेनुसार मी सांगते का, सर्वे सांगतो, हा सर्वे सांगतोय 51% इस्कॉन भक्तांच्या मनामध्ये कधी ना कधीतरी आत्महत्या करायचा विचार आलेला आहे, इस्कॉनच्या प्रॅक्टिसिंग डिव्होटीज मध्ये. का? हे कधी सांगितलं गेलं आम्हाला? एका सायकॅट्रिस्ट आम्हाला क्लास द्यायला आला होता, आणि गौरामपुरांनी स्टडी सांगितली. एक सायकॅट्रिस्ट आम्हाला मेंटल हेल्थ बद्दल क्लास द्यायला होता, आणि मग सगळ्या ब्रह्मचारी मला प्रश्न म्हटला की आम्ही ब्रह्मचारी आहोत, भक्ती करतोय, आम्ही जगाला सांगतोय की भक्ती करा, भगवंताची भक्ती करून सगळं ठीक होऊन जाईल, भगवंत सर्वस्व आहे, बाकी सगळं माया आहे, आणि आम्हाला मेंटल हेल्थ सांगताय. आणि त्यावेळी गौराम स्टडी सांगितली की स्टॅटिस्टिक्स, रेकॉर्डेड स्टॅटिस्टिक्स आहे, की 51% इस्कॉनच्या प्रॅक्टिशनर डिव्होटीज, कनेक्टेड फक्त प्रॅक्टिस करणाऱ्या भक्तामध्ये कधी ना कधीतरी हा विचार साठून गेलेला आहे, साईड थॉट्स आलेले आहे. किंवा जरी आपण भक्ती करत असलो तरी पण आपण गुणांच्या प्रभावाखाली अजूनही आहोत, पूर्णपणे गुणातीत आपण
झालं नाही आणि गुणांचे प्रभाव आपल्यावरही काम करतात. आपल्यावर काम केल्यामुळं अशा प्रकारचे विचार आपल्या मनातही येतात. आणि ज्या क्षणी असे विचार मनामध्ये येतात त्या क्षणी काय होतं, भगवंताचं विस्मरण होतं. जसं आपल्या या लीलेमध्ये आपण पाहू शकतो, अं श्यामंतक मणीची लीला आहे. तर श्यामंतक मणीच्या लीलेमध्ये द्वारकेमध्ये हा सत्यजित राहतोय आणि प्रसेना द्वारकेमध्ये राहतोय. पण कशामुळे प्रभावित झाले दोघं? रजोगुणावर प्रभावित झालेत. त्या मण्यात जे ऐश्वर मिळतंय त्या ऐश्वर्याप्रती आसक्त होत आहेत. आणि ऐश्वर्याप्रती आसक्त कुठल्या गुणाचं लक्षण आहे? रजोगुणाचं लक्षण आहे. रजोगुणामुळे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत हे विसरून गेले. द्वारकेतले भक्त भगवान श्रीकृष्ण विसरून गेले. नुसते विसरून नाही गेले, भगवंतांना नावं ठेवू लागले त्यांनी चोरी केली म्हणून म्हणायची. त्यांना हाव सुटले म्हणायची पैशाची. ज्यांच्यावर सगळे पैसे आले त्यांना पैसे हाव सुटेल का? पण त्यांच्यावर नावं ठेवू लागली. ह्याच्यानंतर पुढे जांबवनच्या मुलांना तो मणी घेतला आणि भगवंत तो मणी घ्यायला आले. जांबवन सारखा भक्त, जांबवन हा भगवान रामांचा भक्त आहे. रामायणामध्ये प्रखर राम भक्ती जांबवन दर्शवली आहे आणि तेव्हापासून अस्तित्वात आहे. आणि तेच राम कृष्ण बनून समोर आलेले आहेत. आणि कृष्ण बनून समोर आल्यानंतरही हा जांबवन काय करतोय? हा जांबवन त्यांना ओळखू शकला नाही आणि त्यांच्याशी त्या मण्यासाठी मारामारी करू लागला. कुठल्या गुणा प्रभावित झाला जांबवन? अगदी रजगुण. आपल्या मुलावरचं एक्सेसिव्ह आसक्ती, प्रमाणापेक्षा जास्त आसक्ती, हे रजोगुणाचं लक्षण आहे. पॉझिटिव्हनेस हे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि रजोगुणाचं लक्षण असल्यामुळं आपल्या मुलावरच्या आसक्तीमुळं, मुलावरच्या भावनेमुळे तो काय झाला? रजोगुण प्रभावित झाला आणि भगवंतांना विसरून गेला. तिसरं उदाहरण आहे गांधारीचं. गांधारीला माहिती होतं कृष्ण भगवंत आहेत. त्यामुळं गांधारीनं कधीही दुर्योधनला आशीर्वाद दिला नाही विजयी भाऊ. कारण तिला माहिती आहे माझा माझा विजय होणं शक्यच नाहीये कधी. कृष्ण पांडवांच्या बाजूने आहेत हे गांधारीला माहित होतं. पण बघा, नुसतं कृष्णाविषयी माहीत असणं आणि कृष्णाचा अनुभव घेणं, कृष्णाची सेवा करण्यात फरक आहे थोडासा. गांधारी शिवभक्त होती, गांधारी कृष्ण भक्त नव्हती. तिला माहिती आहे कृष्ण पूर्ण भगवान आहेत हे तिला माहिती आहे पूर्णपणे. पण ती होती कोणाची भक्त? शिवाची भक्त होती. आणि शिवभक्त असल्यामुळं, पूर्ण अन्याभिलाषता शून्य भक्त नसल्यामुळं, शुद्ध भक्त नसल्यामुळं काय झालं गांधारीचं, की जे भगवान श्रीकृष्ण भेटायला आले, कोणाला? गांधारीला. गांधारीला भेटायला आल्यानंतर ती आपल्या मुलांवरच्या प्रेमापोटी एवढी भावनिक झाली की ती गांधारी म्हणली भगवंतांना की तुम्ही कृष्ण आहात, तुम्ही पुढे भगवंत आहात, तुम्ही हे युद्ध रोखू शकला असता. बघा, गांधारीला माहिती आहे कृष्ण युद्ध रोखू शकले असते, तरी तुम्ही युद्ध रोखलं नाही म्हणून तुला शाप देते की जसं माझ्या मुलांचा विनाश झाला तुमचाही विनाश होईल. इकडे तिला माहिती आहे कृष्ण भगवंत आहे, भगवंत शाप देते. याचा अर्थ काय? ती रजोगुणाद्वारे प्रभावित झालेली आहे. आणि रजोगुणामुळे प्रभावित तिला विस्मरण झालं क्षणात. ती भावना उफाळून आली आणि ती भावना उफाळल्यामुळं विस्मरण झालं आणि ती भगवंतांना विसरली एका क्षणामध्ये आणि तिला शाप देऊन टाकला. भगवंताने शाप स्वीकारला आणि म्हटले मला याने माझ्या यदूंना पाठवायचं वरती भगवत धामात, या शापाचा मी आधार घेईन आणि माझ्या यदूंना मी भगवत धामात पाठवेन. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, ज्यावेळी असे विचार येतील, म्हणतात कुबुद्धी, कोणत्याही प्रकारे अभक्तिमय विचार मनामध्ये येतील, याला कुठली म्हणतात, कुठली बुद्धी म्हणतात? सुबुद्धी नव्हे, याला म्हणतात कुबुद्धी. अशी कुबुद्धी ज्यावेळी मनामध्ये येईल, काय केलं पाहिजे आपण? आपण इमिजिएटली श्रवण आणि कीर्तन केलं पाहिजे, हरिनामाचा आश्रय घेतला पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणतात, कुबुद्धी छाडिया करी श्रवण कीर्तन, अचिरात मेले तारे कृष्णेर चरण. हे कुबुद्धी सोडून दे आणि लगेच श्रवण कीर्तनाचा आश्रय घे. लगेच श्रवण कीर्तन असलं लगेच आपलं कृष्णाचं स्मरण होतं ऑटोमॅटिक. आणि कृष्णाचं स्मरण झाल्यावर ही बुद्धी निघून जाते, आपण स्टेबल होऊन जातो, आपण स्थिर होऊन जातो. असं कोणाला सांगतात महाप्रभू? सनातन गोस्वामींना, ज्यांना आत्महत्येचा विचार आलाय. आत्महत्येचा विचार करणं तमोगुणाचं लक्षण आहे. माझं शरीर खराब झालंय, हे शरीर भगवंताच्या सेवेत लागू शकत नाहीये, हे शरीर भगवंत आलंगित करतायत, मला मिठी मारतायत चैतन्य महाप्रभू आणि मला आवडत नाही ते शरीर, मी त्यागून टाकतो आणि रथाखाली जाऊन आत्महत्या करतो. महाप्रभू म्हणते नाही, आत्महत्या करणं तमोगुणाचं लक्षण आहे. आणि आत्महत्या करून कृष्ण प्राप्ती करता येत असती तर मी रोज आत्महत्या केली असती.
कृष्ण प्राप्त फक्त भक्तीनं करता येते, म्हणून कुबुद्धी छाडिया असं काय आलं की लगेच सोडून द्या आणि कर कृष्ण स्मरण. असं आपल्या जीवनात भरपूर कुबुद्धी येते. ओके, राग येतो, लोभ येतो, वैताग येतो, उचकच होते भक्तीमध्ये सुद्धा, इरिटेशन तर कधी कधी भक्तांविषयी पण कधी इरिटेट होतो आपण. काय केलं पाहिजे? श्रवण कीर्तन. इमिजिएटली माळ्यात हात घातला पाहिजे, हरे कृष्ण मंत्र जपायला चालू केलं पाहिजे, किंवा लगेच आपला गुरु महाराजांचा क्लास किंवा कुठल्या महान भक्तांचा क्लास पण लगेच ऐकायला चालू केलं पाहिजे. लगेच आपण नॉर्मलला येतो आणि अचिराज कृष्ण स्मरणामध्ये परत येऊ शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेला जीव जाणत नाही की भौतिक आधार पुरुषोत्तम भगवान आहेत. मनुष्य, देवदेवता, पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यापैकी प्रत्येक जण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंताचे विस्मरण झाले असते. जे रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी आहेत ते सुद्धा परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. संपूर्ण सौंदर्य, श्री, ज्ञान, बल, यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंताचे साकार रूप पाहिल्यानंतर ते गोंधळून जातात. जर सत्वगुण सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही तर रजोण तमोमधल्या व्यथा काय सांगावी. कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे. महत्वाचं वाक्य आहे, कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहे. ओके, मग इथं म्हणले जे मोहित झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. मग जे ज्ञानी लोक आहेत, जे नीतिवान लोक आहेत, जे वाईज लोक आहेत ते तुम्हाला शरण जातील का? याचं उत्तर भगवंतांनी दिलंय. ओके, 14व्या अध्यायात. हे नुसतं वाईज असून चालणार, नुसतं नीतिवान चालणार नाही. तो नीतिवानाला पण काहीतरी एक वेगळी जोड असली पाहिजे. काही नीतिवान लोक पण मला शरण जात नाहीत. कोणती लोक शरण जाते मला ते भगवंतांनी सांगितलंय. ठीक आहे, अध्याय क्रमांक श्लोक क्रमांक 14 मध्ये. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. दैवी ही एषा, दैवी म्हणजे काय? सो दैव, आपण दैव म्हणतो, आपण दैव, दैवाचा अर्थ काय? दैव आणि दैवी दोन शब्द आहेत. दैव शब्दाचा अर्थ काय? डबल वाच. भाग्य, भाग्य, नशीब, बरोबर. माझं दैव बलवत्तर होतं, त्या पर्टिक्युलर माणसाचं दैव बलवत्तर होतं म्हणून तो ऍक्सिडेंट वाचला. बाकी सगळे मेले पण तो वाचला का? दैव बलवत्तर होतं, ते नशीब चांगलं होतं. दैवी म्हणजे काय आणि नशीब म्हणजे काय? अल्टिमेटली कर्म. आपल्या मागच्या अनेक जन्मांचं कर्म हे नशीब. नशीब म्हणजे पण असं वेगळं काहीच नाही, त्यामुळे आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्या व्यक्तीचं काहीतरी कर्म चांगलं होतं म्हणून त्या ऍक्सिडेंट तो वाचला, त्याचं आयुष्य जास्त आहे म्हणून त्यात तो वाचू शकला, त्या कर्माचा आधार घेऊन, त्या कर्माच्या प्रभावामुळे. दैवी म्हणजे काय? दैवी म्हणजे अशी लोक जी आपल्याच कर्माद्वारे एन्जॉय करायचा प्रयत्न करतात. हा दैवीचा एक अर्थ आहे. आणि दुसरा दैवीचा अर्थ डिवाइन, खरोखरच दैवी, भगवंताच्या समान दैवी. चक्रवर्ती म्हणतात कोण लोक भगवंता शरण जात नाहीत? जी केवळ आपल्या कर्माच्या आधारावरती एन्जॉय करायचा, आपलं दैव एन्जॉय करायचा प्रयत्न करतात. ओके, सो अशी लोक गुणमयी, या गुणमयी मायेमध्ये जी पार करणं अशक्य आहे. ओके, जी पार करणं अशक्य आहे अशा गुणमयी मायेमध्ये प्रभावित पडलेले असतात आणि ते अजिबात मला शरण जाऊ शकत नाहीत. ते अजिबात ही माया पार करू शकत नाही. कोण ही माया पार करू शकतं? माम एवये प्रपद्यन्ते. माम एव याचा अर्थ चक्रवर्ती पाद सांगतात की फक्त आणि फक्त माझं श्यामसुंदर रूप, फक्त आणि फक्त माझं श्यामसुंदर कृष्ण रूपच याला जे शरण येतात तेच खऱ्या अर्थानं माया एताम तरंती, ते माया पार करू शकतात. ओके, ऑफकोर्स चक्रवर्ती माझे कृष्ण भक्त आहेत, साहजिकच त्यांना प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसत आहेत. याचा अर्थ जे विष्णू भक्त ते माया पार करू शकत नाही असं का? नाही, ती पण माया पार करू शकतात. ओके, पण ह्या कृष्णभक्त चक्रवर्ती माझा भाव आहे की फक्त आणि फक्त कृष्ण, श्यामसुंदर कृष्ण. ओके, पण एका प्रकारे खरं पण बोलतायत, एका प्रकारे ते
खरं पण बोलतायत. कसं बोलतायत खरं? आपण उदाहरण बघू, ब्रह्मविमोलीलेच. ब्रह्मदेव हे भगवान विष्णूचे शरणागत भक्त होते, भगवान शरण गेलेले होते. सो ते विष्णूला भगवंत म्हणून ओळखू शकले, नारायण म्हणून ओळखू शकले भगवंत. पण तेच विष्णू ज्यावेळी किंवा तेच त्या विष्णूचे स्त्रोत असलेले कृष्ण जे भूतलावर आले होते, त्या कृष्णांना ते नारायण म्हणून ओळखू शकले नाही. ते गोंधळून गेले, कारण का ते कृष्णांना शरण गेले नव्हते. कृष्णांना शरण गेले होते, पण पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण गेले नव्हते. सो ब्रह्मदेव मोहित झाले. सो एका प्रकारे सगळ्या अवतारामध्ये सर्वोच्च कोण आहे? कृष्ण आहे. सो मायेपासून टोटल 100% जर बाहेर जायचं असेल, 100% वर यायचं तर एकच उपाय आहे, पूर्णपणे श्यामसुंदर रूपाला भगवंताच्या शरण जाणं. ओके. पण माम एवय प्रपद्यन्ते मायाम एताम तरते. असं का होऊ शकतं? किंवा माया माझी ऊर्जा आहे. जसं घरामध्ये कुत्रा असेल, ओके, असं घरात कुत्रे असतात, लोकांची इच्छा असती घरामध्ये कोणी येऊ नये, कुत्रा भुंकतो लगेच अंगावरती घरामध्ये यायचं म्हणलं की. ठीक आहे, पूर्वी लोक घराच्या बाहेर पाठी द्यायची. ठीक आहे, अतिथी देवो भव. सत्ययुगामध्ये तिथं काय पाठी द्यायची? सुस्वागतम. ते द्वापारयुगात पाठी द्यायची स्वागतम फक्त. आणि ते कलियुगात पाठी देतात कुत्र्यापासून सावध राहा, घरात येऊ नका, बाहेर कुत्रा आहे आमचं. प्रत्येकाच्या घराला आजकाल भिंग असतं, बघतात भिंगात कोण हवंय आपल्या योग्य व्यक्ती. आपल्याला जेव्हा पाहिजे व्यक्ती आहे का बाहेर तर जा घेणार, नाही तर तिथनं बाहेर जा. काय पाय तुला आत घेणार नाही, तिथनंच बाहेर जा. सो कलियुग आहे. सो सच्चिदानंद महाराज, सच्चिदानंद स्वामीजी आहेत, ते पूर्वी पेपर विकायचे, इस्कॉनमध्ये यायचे. आणि त्यांनी अनुभव सांगितला होता की काही करा कुत्रे असायचे, कुत्रे म्हणजे अंगावर यायचे, भुंकत भुंकत भुंकत. मी पेपर टाकायला गेलो आणि मला पेपर टाकायला आत जाता येत नव्हतं. अशा काय करायचं, मालक बाहेर यायचा. आणि किती माझ्या अंगावर कुत्र पिसळून अंगावर येतंय, तुम्हाला म्हणतो ए टामे छप, असं केलं कुत्र का बसायचं आणि ती व्यक्ती आतमध्ये येऊ शकायची. सो माया किती पॉवरफुल आहे, माया किती छळते आपल्याला, किती मोहित करते आहे. पण ज्यावेळी भगवंत पाहतात, एखादा जीव मला शरण येतोय, एखादा जीव माझा आश्रय घेतोय, माझ्याकडे प्रयत्न करतोय, तर त्याच मायेला बघतात आहे चुप, आता या माणसाला छळायचं नाही, आता या माणसाचा चार्ज माझ्या ताब्यात आहे, तर सुधरवायची जबाबदारी माझी आहे. आपण नव्या पाहणार असतो, अपचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थोय सहा. असा व्यक्ती जरी वाईट वागला, सुदुराचार केला, सुदुराचार ब्रह्महत्या का ब्राह्मण हत्या, चुकून त्याच्या ब्राह्मणाची हत्या पण झाली, पण त्यानं माझा आश्रय घेतलाय, भजते माम अनन्य भाग, अनन्यपणे माझे भजन करतोय, त्याला काय म्हणलं पाहिजे सगळ्यांनी? साधू. बाकी सगळ्यांसाठी तो कोण आहे? साधू. हा, शिक्षा करायचं काम त्याला माझं आहे, असेल तर सोडणार नाही मी, तर शिक्षा करणार, सुधारणार त्याला मी, फटके मिळणार त्याला, पण ते माझ्याकडनं, ते तुझ्याकडनं मिळतं का मायादेवी. सो भगवंताकडनं फटके मिळणं आणि मायादेवीकडनं फटके मिळण्यात फरक आहे. काय फरक आहे? काय फरक असेल? जो फरक घरी अभ्यास केला आपल्या आईनं रागवणं आणि शाळेतल्या सरांनी रागवणं किंवा मॅडमने रागवणं, यात फरक आहे, तोच फरक आहे. मला उदाहरण ठेवतो माझ्या जीवनात घडलेलं, जे मी आता कोरिलेट करू शकतो. इयत्ता 6वी मध्ये मी होतो आणि आमची चाचणी परीक्षा व्हायला होती. चाचणी परीक्षा सिंपल, 6वी तर मला काय चाचणी परीक्षा, किती अभ्यासाचा असा. ओके, चाचणी परीक्षा व्हायला होती आणि नेमकी त्यावेळी त्याच्या 2 दिवस आधी भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच होती. आणि मी माझ्या मित्राकडे गेलो मॅच बघायला, लहान लहान होतो, क्रिकेटची मॅच बघायला गेलो. आम्ही दोघांनी मिळून पूर्ण क्रिकेटची मॅच बघितली. आणि त्या मित्राची आई कामावर नोकरीला जायची, त्यावेळी ती कामावर गेली होती आणि ती कडक होती थोडीशी. मग मी माझ्या मॅच संपला, घरी आलो, भारतात मॅच जिंकली होती, सगळे आमच्या घरचे आनंद होते, वा वा जिंकली. आमच्या घरचे पण क्रिकेट प्रेमी सगळे, त्यांनी मॅच बघितली होती. साईला सांगितलं माझ्या घरी येऊन मी की मी मॅच बघितली क्रिकेटची, मी काय अभ्यास केला नाही आज. आई म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, उद्या अभ्यास करता, मॅच तर होती म्हटलं, बघ अभ्यास कर. झालो. पण त्याची आई घरी आली आणि त्याला झाडून बडवून काढ, पण त्याचा अभ्यास केला नाही, क्रिकेटची मॅच मध्ये परीक्षा व्हायला असतात. आता तोच मुलगा शाळेत गेला आणि शाळेमध्ये त्यानं काहीतरी मस्ती केली, काहीतरी चूक केली त्या शाळेत. आणि आजकाल शिक्षक मारू शकत नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे, खूप दुर्दैवाची. आजची मुलं खूप दुर्दैव आहेत, त्या शिक्षण मार खायला मिळत नाही. पण मी खूप मार खाल्लो शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये मार खाण्याचा आनंद कुठला नसतो. शिक्षक मारतात ना शाळेमध्ये, खूप आनंद असतो त्यामध्ये, सुधारतो आपण ऍक्च्युली.
आजकाल खूप काय झालं कोणाच ठोकते, मारू देत नाही, मार लगेच कोर्टात जात लोक, बंदी आहे मारायला. पण शाळेमध्ये सरांनी कानाखाली लावले त्याचे, काय त्यानं मस्ती केली असेल, चूक त्याची होती. आणि ह्यानं घरी येऊन सांगितलं आईला की आई, मला त्या सरांनी मारलं असं शाळेमध्ये. आणि जी आई झाडून पडून काढते आपल्या पोराला, ती काय म्हणली, हाऊ डॅर, त्याची हिंमत कशी आली, त्या सराची हिंमत कशी तुला मारायची. अरे एक चापटी मारली फक्त, काल तू झाडून पडून काढलेस. नाही, तो माझा मग आहे, त्याचं बडवायचं काम माझं आहे, माझं मी ठरवून काय करायचं. पण बाहेरच्या हात लावता कामा नये. पण ही जी घटना आहे, आई बडवती की वडील बडवतात, त्यात प्रेम असतं. मायादेवी बडवती, त्यामध्ये कर्म असतं, हा फरक असतो. सो एखादा माझा भक्त चुकीचा वागला, पण मला शरण आहे, त्याला बडवायचं काम मी करीन, सुधारायचं काम त्याला मी करीन, त्यातला कर्म त्याला देऊन टाकेन, त्याला सुधारून टाकेन, म्हणजे काय, पण तू त्याला हात लावायचं नाही. कारण का, माझी शरण त्यानं घेतलेली आहे. ओके ओके. दुसऱ्या परीक्षेचा प्ररूपात येतात तात्पर्यामध्ये, गुण या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे, दोर असा होतो. यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव हा मायारूपी दोरखंडाने जखडून बांधला गेलेला आहे. हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही. त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते. एक बद्ध जीव दुसरा बद्ध जीव सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुचा बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात. अशा श्रेष्ठ सहायकाच्या अभावी मायेच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकत नाही. गजेंद्र काय प्रार्थना करतात, मातृप्रपन्न पशुपाश विमोक्षणाय मुक्ताय भूरि करुणाय नमो लयाय स्वांशेन सर्वतनभृत मनसी प्रतीत प्रत्यग्दृशे भगवते बृहते नमस्ते. मातृप्रपन्न पशुपाश विमोक्षणाय, मी तुम्हाला शरण येतोय आणि तुम्ही माझ्या मगरीच्या जबड्यातून सुटका करू शकाल, हा विश्वास माझा आहे. का, भगवंतोड का मी करू शकेन, इतर देवता काय करू शकणार, मीच का करू शकेन. भरपूर लोक आहेत, नाही तर इंद्र आहेत, चंद्र आहे, सूर्य आहे, वरुण आहे, इतके इतक्या देवता आहेत, मीच का. मुक्ताय, तुम्ही मुक्त आहात, या कुठल्याच देवता मुक्त नाही आहेत, त्या स्वतः बंधनामध्ये आहेत गुणांच्या, आणि त्या स्वतः गुणाच्या बंधन असल्यामुळं त्या माझी मुक्तता करू शकणार, फक्त तुम्हीच करू शकता, तुम्ही मुक्त आहात. जो मुक्त कोण असतो, एक तर भगवंत मुक्त आहेत, आणि भगवंताचे शुद्ध भक्त मुक्त आहेत, तेच आपली यातनं मुक्ता करू शकतात, देवता पण नाही. भगवान शंकर पण मुक्ती देऊ शकत नाहीत. ओके, भगवान शंकर 55 गुण आहेत, पण एक गुण, त्यांचे 5 गुण जे आहेत त्याच्याकडे नाही आहेत, जे विष्णूकडे आहेत, जे भगवंताकडे आहेत. ओके, त्यातला एक गुण आहे मुक्ती प्रदाता. भगवान शंकर मुक्ती देऊ शकत नाहीत, बाकी सगळं कसं जातो तू, मुक्ती देऊ शकत नाहीत. काशीमध्ये आपण ऐकतो ना की प्रत्यक्ष काशीविषयी बाहेर येतात मणिकर्णिका घाटावरती, आणि कानामध्ये कोणाचं सांगतात, रामाचं नाव बोलतात. कारण त्यांना माहिती आहे, माझं नाव बोलून मुक्त कोणी होणार नाही, फक्त रामाचं नाव बोलल्यावरच तो व्यक्ती मुक्त होणार आहे. सो भगवान शंकर पण हे करू शकत नाहीत, म्हणून मुक्ताय भूरी करुणाय. भगवान ठीक आहे मुक्त आहे, पण तरी पण तुला का मुक्त करू, मी का मुक्त करू, पण तुम्ही करुणामय आहात, भूरी करुणा आहे, तुमच्या खूप करुणा आहे, जीवांप्रती प्रचंड करुणा आहे. आणि मुक्ताय भूरी, नमो अलयाय. अलयाय म्हणजे तुम्ही विसरत नाही कधी जीवांना, जीवांवर कृपा द्यायला तुम्ही कधी विसरत नाही. सो भगवंत आणि भगवंताचे भक्तच फक्त मुक्त करू शकता. येस माताजी, वृषाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपले प्रणाम, सर्व भक्तांना प्रणाम. प्रभूजी, महादेव पण 3 गुणाच्या अधीन आहेत का? महादेव 3 गुणांच्या अधीन नाहीत, महादेव शुद्ध भक्त आहेत, ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत, पण ते तमोगुणाचे कंट्रोलर आहेत, आणि तमोगुणाचे कंट्रोल असताना कधी कधी ते त्या गुणांनी प्रभावित होतात. कधी कधी महादेव सुद्धा 3 गुणांनी प्रभावित होऊ शकतात, रेअरली. म्हणजे ते भगवंताच्या इच्छेनं होतात का? हा, भगवंताच्या इच्छेनं कधी कधी एखादी इच्छा मनात आली, जसं आपल्या भक्तांच्या कधी इच्छा येतात नाही, कधी चुकीची इच्छा कधी येतात मनामध्ये आपल्या, आपण काय काय ओव्हरलोड होतो गुणांद्वारे. तर कधी कधी मोस्टली भगवंताच्या इच्छेवरच असतं, ते मोस्टली भगवंताच्या इच्छेवरच असतं, पण आपण कधी कधी होऊ शकतं महादेव.
तर मुक्ती द्यायचा अधिकार की शक्ती भगवान त्यांच्याकडे दिलेली नाही मुद्दाम महादेवाकडं. कारण ते गुणाच्या संपर्कात आहेत. आणि गुणाच्या संपर्कात असल्यामुळे जरी व्यक्ती किती शुद्ध असला, पांढरा शुभ्र कपडा घालून एखाद्या व्यक्ती कोळशाच्या खाणीत गेला, ओके, पांढरी शुभ्र साडी नेसून कोळशाच्या खाणीत गेला समजा, आणि किती काळजी घेतली की कोळशाचा स्पर्श मला होणार नाही, काय गॅरंटी तुम्ही पांढरी शुभ्र साडी घेऊन आयशी बाहेर याल? काय गॅरंटी काही? हम्म, थोडी तर साडी काळी होणारच ना कोळशामुळं. हम्म, हम्म. सो त्याप्रमाणे गुणांच्या संपर्कात असल्यामुळं महादेव प्रभावित होऊ शकतात गुणाद्वारे. ओके. प्रभूजी, जसं की ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तीन गुणाचं तीन गुण पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहेत. तर जसं हे 14 लोक आहेत, तर प्रत्येक लोकामध्ये गुणांचा प्रभाव वेगवेगळा आहे का? हो. जसं सत्यलोक जिथं ब्रह्मा जे आहेत, तिथं पण तीन गुणाचा प्रभाव आहे. तर मग तिथला आणि इथला भूतलाचा हा प्रभाव वेगवेगळा असेल ना? हा, सत्वगुण वरच्या ग्रहांवर जास्त आहे, पृथ्वीवरचे गुण मिक्स आहेत. तमोगुण हा खालच्या ग्रहात जास्त आहे, पण गुण आहेत. गुण हे काय आहेतच, प्रभाव वेगळा आहे. देवतांच्या ग्रहांवरती सत्वगुणाचा प्रभाव जास्त आहे. ओके. जी प्रभूजी, धन्यवाद. ओके. एक मिनिट. Just give a second. हा. ओके. भगवत भक्ती किंवा कृष्ण भावने मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो. श्रीकृष्ण मायाचे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्याला दुसऱ्या शक्ती देऊ शकतात. शरणागत जीवावर आहेत मूलतः भगवंताचा पुत्र असल्या जीवावर पितृत्व वात्सल्यामुळे भगवंताला शक्ती मुक्ती प्रदान करतात. म्हणून भौतिक प्रकृती निष्ठुर बंध मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे भगवंताच्या चरणकमळाला शरण जाणे होय. मम हे शब्द महत्वपूर्ण आहेत. माम म्हणजे ब्रह्म, शिव किंवा इतर कोणी नसून केवळ श्रीकृष्णच आहेत. ब्रह्मदेव आणि शिव अत्यंत महान असले तरी प्राया विष्णूच्या समकक्ष असले तरी ते रजगुण तमगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्द सांगायचं तर ब्रह्मदेव का शिव सुद्धा मायेच्या अधीन आहेत. जेव्हा जो प्रश्न विचारला माताजी, तो उत्तर प्रबोधन दिले आहे. केवळ श्री विष्णूचे मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात. वेद तमयो वेद तमय विदित्वा अर्थात केवळ श्रीकृष्णांनाच जाणल्याने त्याचं उद्धार होणे शक्य आहे. ओके. ओके. आता प्रश्न असा पडेल मनामध्ये की मग कोण ऍक्च्युली तुम्हाला शरणागत होत नाही? एक्झॅक्ट सांगा, कोण तुम्हाला शरणागत होत नाही? याचं उत्तर भगवंतांनी दिले. नमाम दुष्कृतो मोडा प्रपद्यन्ते नराधमः माया अपहृत ज्ञानम आसुरम भावमाश्रितः. हे जे अत्यंत मूर्ख आहेत, दुष्ट आहेत, नराधम आहेत आणि ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही. आता हा श्लोक फार महत्वाचा आहे. डिटेलमध्ये थोडं ऐकणार आहोत की 4 प्रकार नक्की काय आहेत ते. ओके. तर सगळ्यात पहिला दुष्कृतिनः. याचा अर्थ आपण समजून घ्या. दुष्कृतिनः म्हणजे काय? कृतिनः. ओके. कृतिनः म्हणजे बुद्धीद्वारे काम करणारी माणसं, जी बुद्धी वापरून काम करतात म्हणतात दुष्कृतिनः. सॉरी, कृतिनः. दुष् म्हणजे बिघडलेली किंवा नासलेले, स्पॉइल्ड. ओके. नासलेले किंवा बिघडलेले किंवा मोहित झालेले. सो दुष्कृतिना म्हणजे ज्यांची बुद्धी नासलेली आहे. आपल्या ढोबळ मराठी आपण विचार केला तर स्पॉइल्ड इंटेलिजन्स, नासलेली बुद्धी, सडकी बुद्धी आपण ज्याला म्हणतो. ह्या सडक्या बुद्धीची माणसं जी आहेत ही भगवंतांना शरण जात नाहीत. आणि त्याचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे मूढ, मूर्ख.
नराधमा, माणसांमध्ये आता तर अधम माणसं. माया अपहृत ज्ञानम, ज्यांचं ज्ञान मायेमुळे मोहित झालेलं आहे. आणि आसुरम म्हणजे राक्षसी लोक. आता श्री प्रभुपाद आणि चक्रवर्तीपाद दोन्ही आचार्य आहेत. आणि दोन्ही आचार्य थोडं वेगळं अंडरस्टँडिंग दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आपण चक्रवर्तीपाद काय अंडरस्टँडिंग सांगतायत, त्याचं काय अर्थ सांगतायत या चार दुष्कृतीनांचा, ते आपण समजून घेऊया. तर चक्रवर्ती पदांच्या मतानुसार मूढ हा कोण आहे? मूढ हा मूर्ख. ओके. मूर्ख म्हणजे असा व्यक्ती, एक मिनिट, मूर्ख म्हणजे असा व्यक्ती की जो मनुष्य असून जनावरासारखा वागत आहे. हे मनुष्य जन्म प्राप्त करून ज्याला कृष्ण कथेविषयी रुची नाही, ज्याला आध्यात्मिक गोष्टी जाणून घ्यायची इच्छा नाही, ज्याला उच्च गोष्टीची पृच्छा करायची इच्छा नाहीये, तो कोण आहे? म्हणजे प्राणी आहे. ओके. आपण श्लोक ऐकला ना की आहार निद्रा भयमैथुनंश सामान्य एतत् पशुभिः नराणाम, धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभिः समानम. जो धर्म काय आहे जाणून घेत नाही तो मनुष्य असणे काय आहे? पशु आहे. 10व्या स्कंदाच्या पहिल्या श्लोकात, 10व्या स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोक, कुठला श्लोक आहे? निवृत्त तर्षैर उपगीयमानाम भवौषधा श्रोत्र मनोभिरामान का उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरज्येत विना पशुघ्नात. विना पशुघ्नात याचा अर्थ काय? की जी लोक पशु आहेत किंवा पशूंचे हत्यारे आहेत, नॉनव्हेज इटर आहेत किंवा पशु आहेत स्वतः प्रत्यक्ष, अशी माणसंच कृष्ण कथेमध्ये रुची घेऊ शकत नाहीत, त्यांना कृष्ण कथा आवडत नाहीत. पण जे निवृत्त तर्शेर, जे लोक निवृत्त आहेत भौतिक गोष्टीपासून, उपगीयमाना, जे लोक, ज्या लोकांना भवसिद्ध पार करायचे आहेत त्यांना भवशोध म्हणून ते घेतात. भवशोधा स्तोत्र मनोभिरामात. आणि जे लोक भक्त आहेत, शुद्ध भक्त, त्यांना काय? हे मनासाठी आराम आहे. अशी सगळ्या प्रकारची लोक, नॉर्मल लोक, पण त्यांना निवृत्त व्हायचं आहे. जेवढे निवृत्त झालेले आहेत, जे शुद्ध भक्त आहेत, सगळ्या प्रकारची माणसं कृष्ण कथेमध्ये आनंद घेतात. एक्सेप्ट कोण? जे पशु हत्यारे आहेत, सुद्धा पशु आहेत. सो मूढ हा म्हणजे अशी माणसं जी पाशवी जीवन जगतात. सो आपल्या योगा श्रीमध्ये सगळ्यात शेवटचा स्तर जो आहे, अशी लोक मूर्ख आहेत. ते फक्त जगायचं पण जीवन जगतात. जन्म घेतलाय जगतायत, जन्म घेतलाय जगतायत, जन्म घेतला म्हणून घेतला, वाढलो, प्रोसेसमध्ये नोकरी मिळवली, लग्न केलं, मुलं आली, म्हातारा झालो, मरून गेलो. जस्ट दॅट्स इट. नो अदर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ. ओके. दुसरं आहे नराधमहा. सो नराधमाचा काय अर्थ आहे चक्रवर्ती पद्धतीनुसार? सो नराधम म्हणजे विश्वनाथ चक्र ठाकूरांच्या एक मिनिट, विश्वनाथ ठाकूरांच्या मतानुसार अशी माणसं जी काय करतात? जी भक्ती करतात, जी भक्ती सुरू करतात, पण काही कारणामुळं इंटरेस्ट त्यांचा निघून जातो भक्तीमधला आणि भक्ती सोडून देतात. किंवा असे योगी लोक जे भक्तीचा आश्रय घेतात मुक्ती प्राप्त करण्यासाठी, पण त्यांना कळून चुकतं की केवळ भक्ती करून मला मुक्ती मिळणार नाही, असं जी भावना होते, आणि असा विचार करून ते भक्तीला त्यागून टाकतात. असे योगी असतात. ही लोक संस्कारी असतात, ही लोक सभ्य असतात, ही लोक सिव्हिलाइज असतात. ओके. ही लोक वाटतात की खूप चांगली माणसं आहेत, ही लोक कदाचित समाजसेवक पण असू शकतील, पण अल्टिमेटली ती लोक कृष्ण भक्तीला सोडून देतात काही काळामुळे. भक्ती चालू पण करतात, पण जे त्यांचं ध्येय असतं ते कदाचित शुद्ध भक्ती नसतं. शुद्ध भक्ती ध्येय नसल्यामुळे ते भक्तीला त्यागून देतात. सो जे भक्ती करतात आणि भक्ती करून सोडतात त्यांना काय म्हणले? हायली अनफॉर्च्युनेट. आणि त्याला नराधम म्हणले. की माणसामध्ये सगळ्या खालच्या, की जी गोष्ट मिळाली आहे ती तुम्ही सोडून देतात, हे नराधम झाले. तिसरा व्यक्ती जो आहे माया अपहृत ज्ञानम. खूप इंटरेस्टिंग डेफिनेशन केली आहे माया अपहृत ज्ञानाची चक्रवर्ती पादात.
सो माया अपहृत ज्ञान कोण आहे? कुणाचं ज्ञान मायेद्वारे खेचून घेतलं गेलेलं आहे? हे अशी लोक आहेत जे भगवान विष्णूंना सर्वोच्च मानतात. बघा, भगवान विष्णू सर्वोच्च मानतात. त्यांना माहिती आहे की नारायण जे आहेत त्या प्रकृतीच्या पलीकडे आहेत आणि नारायण मुक्ती देऊ शकतात. पण राम आणि कृष्ण सामान्य मनुष्य आहेत. राम आणि कृष्ण मुक्ती देऊ शकत नाही. त्यांना मनुष्य शरीर आहे. अवजानंती मामूढा मानुषीम देहमाश्रितम. कृष्ण आणि राम शरीर मनुष्याचं आहे. ते सामान्य माणसं आहेत. कडे जन्म घेतला, त्यांना आई वडील होते आणि तेही मेले दोघं. तेही मोहित झाले होते. जसं म्हणतात ना, राम मोहित झाला होता सीतेमुळं. सीता सोडलं, राम केवढा मोहित झाला. सीता सीता करता कसा भगवंत असेल राम? राम हरणाच्या मागे पळाला. राम कसा भगवंत असेल? रामाला मदत लागली संजीवनीची, लक्ष्मण परत शुद्धीत आणण्यासाठी. राम कसा भगवंत असेल? रामाला गरुडाची मदत घ्यावी लागली हा आपला सर्पपाश सोडण्यासाठी. तो कसा भगवंत असू शकेल? ओके. रामानं अन्याय केला असे काय माणसं म्हणतात. शंभुकाला मारलं त्यांनी आणि अन्याय केला त्यांनी, असं काय माणसं म्हणतात. सो राम कसा भगवंत असू शकेल? अशा प्रकारची वक्तव्य करतात. त्यांना म्हणले माया अपहृत करतात. पण त्यांना माहिती की विष्णू भगवंत आहेत, नारायण भगवंत आहेत आणि ते मुक्ती देऊ शकते. राम आणि कृष्ण नाही. थोडं अवघड आहे समजायला हे, पण अशा माणसं आहेत. आणि ही माणसाने म्हणतात माया अपहृत ज्ञानम. कोणाच्यानुसार? विश्वनाथ चक्र ठाकूरांच्या नुसार. आणि आसुरी लोक म्हणजे चक्रवर्ती म्हणतात की डायरेक्ट आसूर, जे राक्षस लोक आहेत, जे भगवंतावर अटॅक करतात. जरासंध, शिशुपाल, हे डायरेक्ट भगवंतांना युद्धामध्ये मारू इच्छितात. पौंड्रक, ही आसुरी लोक कधीच भगवंतांना शरण जाऊ शकत नाहीत. जरासंधाने 17 वेळा हल्ला केला, 17 वेळा हरला तो, तरी पण त्याला वाटलं होप्स होते अजून, की अजूनही प्रयत्न केला तर भगवंतांना हरवू शकेल. आणि प्रत्येक वेळी 21 अक्षणी सेना त्यानं आणली होती. इतकी सेना जमा करायचा, एका क्षणात भगवंत मारून टाकायचे आणि त्याला सोडून द्यायचे. तरी पण त्याला काय होप्स होते, अजूनही कृष्णाला मारू शकेन. काल यवन त्याला होप्स होते, मी कृष्णाला मारू शकेन. ज्याला कृष्णाला मारू शकेन होप्स असतो ते असतात आसुरी लोक. स्वतःच्या काळात सायंटिस्ट लोक कसे आहेत? आसुरी लोक आहेत. त्यांना कृष्णाला मारायची इच्छा असते, होप्स आहेत. एक वेळ अशी येईल की आम्ही मृत्यूवर विजय मिळू शकू औषधांद्वारे, हा होप्स त्यांना असतो. माझ्या बिहारचा मित्र मला होता, माझा मित्र होता, नास्तिक मित्र होता. आणि तो मला म्हणायचा, एकदा पण मृत्यूवर विजय मिळाला ना सायन्सद्वारे, की तुझा सगळा धंदा बंद पडणार आहे हरिकृष्णवाल्यांचा, असं मला सांगायचं होतं. जेव्हा सांगायचं हरिकृष्ण जप कर, भक्ती कर, मंदिरात आहे, तुमचा धंदा बंद पडणार म्हणले आम्ही लोक. एकदा औषध येऊ दे म्हणले मृत्यूवरती, एकदा डेथवर कंट्रोल येऊ दे म्हणले. आणि आम्ही अगदी जवळ आहोत त्याच्या, असा विचार करतात ती लोक. आम्ही अगदी जवळ बसलोय माणसाला अमर बनवायच्या. आणि लवकरच होईल, पण दुर्दैवानं असं 200 वर्ष गेले म्हणतायत. आणि 200 वर्ष असं म्हणून तेच समोरून जात आहेत. ही लोक आहे ना आसुरी, असं म्हणतायत चक्रवर्ती पाल. आता बघूया आपले प्रभुपाद काय म्हणतायत. सगळे ते तात्पर्य आपण वाचूया. थोडं महत्वाचं तात्पर्य वाचणं आवश्यक आहे. मूढ ही जी कल्पना आहे ही प्रभुपाद आणि चक्रवर्ती थोडी समान आहे, मॅच होते थोडीशी काही पण. सो मूढ हे लोक फार वाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात. त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगायची इच्छा असते आणि म्हणून ते भगवंतांना कर्मफळ अर्पण करू इच्छित नाही. प्रकारे प्रभुपादाच्या हे जे मूढ आहेत त्यांना भगवंत आहेत माहितीये, पण त्यांना भगवंतांना फळ अर्पण करायचं, त्यांना फक्त एन्जॉय करायचं. सो प्रभुपादांच्या मतानुसार हे जे मूढ आहे ते कर्मकांडी आहेत. कर्मकांडी लोक कोण आहेत? त्यांना माहितीये भगवंत आहे, देवता आहे, सगळं माहितीये, पण त्यांना भगवंतांना फळ अर्पण करायचं नाही, त्यांना फक्त फळ भोगायचंय. भगवंताचा आधार घ्यायचा आणि फळ स्वतः भोगायचं. अशी लोक आहेत जी मूढ. सो कर्मकांडी लोक प्रबोधनानुसार. आणि चक्रवर्तीनुसार मूढ कोण आहेत? पाशवी लोक. त्यांना कर्मकांडाची पण डेडगड काही नाही. ओझेकरी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव. या जनावराला त्याच्या मालक अतिशय कष्ट करावयास भाग पडतो. गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत हे माहीत नसते. थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यात तो समाधानी राहतो. मालक आपल्याला मारील या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि गाढवेडीच्या लाथा वारंवार खात आपले काम वासना तृप्त करतो.
दिवसभर कष्ट करून राहतो, गाढविणीजवळ जातो, गाढवीण लाथा घालते त्याला. तो लाथा खातो, पण त्याला गाढविणीवर भोगायचं असतं, त्याला लाथा खाण्यात आनंद मिळतो. भली लाथा मिळते मला, पण मला भोगायचं त्याच्याबरोबर. कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो, बघा फिलॉसॉफर पण असतात लोक, परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना त्रासच होतो. सकाम कर्मे करणाऱ्यांना मूर्खांची स्थिती अशी असते, कारण आपण कोणासाठी कर्म केले पाहिजे ज्ञान नसते. कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याने त्याला माहीत नसते. बऱ्याचदा स्वयंनिर्मित ओझे कमी करण्याकरता जे लोक दिवस रात्र अत्यंत काबाड कष्ट करतात ते असं म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप जाणून घेण्याची आपल्याला मुळीच वेळ नाही. अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असते, परंतु वस्तुतः आपल्या कर्मफलाचा अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात. किती बघू शकतात ते, किती काय आनंद घेऊ शकतात. हम्म? दिवसातले 12 तास काम करतात, 8 तास झोपतात, 4 तास तरी आनंद घेऊ शकतात व्यवस्थित नाही, ते पण धड आनंद ते घेऊ शकत नाहीत. आणि बरेच असे लोक कष्ट करतात भरपूर, म्हातारपणी आनंद घ्यायचा म्हणून तरुण पण भरपूर कष्ट करतात, पण ज्यावेळी ते म्हातारे होतात शरीर साथ देत नाही आणि सगळा पैसा मेडिकलमध्ये जातो. सॉफ्टवेअर इंडस्ट्री या अशी इंडस्ट्री आज, हे सॉफ्टवेअरमध्ये कबाड कष्ट करतात आणि सगळ्या प्रॅक्टिकल सॉफ्टवेअर लोकांना बॅक पेन येतात, तर सगळा पैसा बॅक पेन दूर करणं जातो. सो अजिबात ते एन्जॉय करू शकत नाही. कधी कधी भौतिक लाभाकरता ते दिवस रात्र झोपे वाचून घालवतात आणि त्यांना उदरवरण झालेलं असेल किंवा अपचन झालं असेल तरी ते प्राय काहीही अन्न न खाण्याचं समाधान मानतात. ओके, बघा, उदरवरण होतात, ओके, तरी ते अन्न न खाण्यात समाधान मानतात. आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरता दिवस रात्र किंवा कबाड कष्ट करण्यात मग्न असतात. आपल्या खऱ्या मालकाविषयी ते अज्ञानी असल्यामुळे सकाम कर्मी धनलोभाची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ घडवतात. दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतीचे परम आधी भगवंतांना कधी शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य वृत्तीने श्रवण करण्यास वेळ काढत नाही. विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे मूर्ख मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करणाऱ्या गोष्टीबद्दल ऐकत राहतो, परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतनेबद्दल ऐकण्याची त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो. सो तुम्ही कोणा बोलवायला गेला प्रोग्रामला, नाही झालं कसं, लोक म्हणजे वेळ नाही यायला, वल्लभ बिल्ला माता झालं कसं कधी प्रोग्रामला इन्व्हाइट केले आणि म्हणजे लोक म्हणजे वेळ नाही आम्हाला. हा, म्हणता ते बरोबर आहे सगळं, तुम्ही केलं पाहिजे भक्ती, पण वेळ नाही हो. झालंय कधी? हं? बरेच जणांना आपण बोलतो प्रोग्राम आहे, या 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 या. हा, चांगलं करताय काम तो, पण वेळ नाही करायला, वेळ कुठे करायला ह्या गोष्टी करायला. असे लोक कोण आहेत? मूढ. सो भक्तांमध्ये थोडी मूढता कधी कधी येते. कधी कधी आपण आपल्या साधनेपेक्षा आपल्या कामाला जास्त महत्व देतो आणि कधी कधी खूप जास्त प्रेशर आहे कामाचं, आपण 16 करत नाही, असं होतं कधी कधी. ओके, आज काम फार आहे, ऑफिसमध्ये काम फार आहे, घरात काम फार आहे, पाहुणे आलेत, काही ना काही तर कारण घुसतं मनामध्ये, 16 कमी करतो, ही मूढता आपल्यामध्ये पण येते. तर आपण कृष्ण भक्ती सोडून इतर गोष्टीला महत्व देतो. कृष्ण भक्ती इतर गोष्टी तो मूढ आहे. ओके, सो चक्रवर्ती असा मूढ म्हणजे पाशवी मनुष्य, हा मनुष्य म्हणून मला वेळ नाही भक्ती करायला, तो मूढ मनुष्य, त्याला फक्त काम 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 करायचं आहे. ओके, दुसरा आहे कोण? नराधमा. प्रभुपाद कोणा म्हणत नराधम? जे दुष्कृतीनं अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात. नर म्हणजे मनुष्य, अधम म्हणजे नीच होय. जीवाच्या 84 लाख योनींपैकी 4 लाख मनुष्य योनी आहेत, यापैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत व त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात. ज्यांच्यासाठी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विधिविधाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी. ज्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झाला आहे, परंतु ज्यांना धर्म तत्वे माहीत नाही, ते नराधम समजले पाहिजे. सो ही माणसं प्रबोधामध्ये नराधम कोण आहेत? सामाजिक दृष्ट्या प्रगत आहेत, धार्मिक दृष्ट्या प्रगत आहेत, पण भक्ती केली पाहिजे कळत. ते कोण आहेत?
नराधम. सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या समाजसेवक पण असतील, मोठे व्यक्ती असतील राजकीय दृष्ट्या, पण भक्ती करत नाहीत कधी. तसेच धर्म, भगवत विहीन धर्म, धर्म भगवत विहीन धर्म असू शकत नाही. कारण परमसत्य जाणणे हाच मनुष्यांचा भगवंताशी असणारा संबंध जाणणे, हाच धर्मतत्वांचे पालन करण्याचा उद्देश असतो. गीतेमध्ये भगवान श्री स्पष्ट म्हणतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही तत्व प्रमाण नाही, आणि मीच परमसत्य आहे. मनुष्याने सर्वशक्तिमान परमसत्य भगवान श्रीकृष्ण असणारा पर आपल्या विस्मृत शाश्वत संबंधाचे पुनरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. जो कोणी संधी गमावतो त्याला नराधम म्हणण्यात येते. शास्त्रामधला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात असते तेव्हा ते सुटकेकरिता प्रार्थना करते. ऑफकोर्स प्रत्येक गर्भातलं मूल सुटकेकरिता प्रार्थना करत नाही. तिसऱ्या स्कंदामध्ये प्रार्थना येते, त्याला जंतुस्तुती म्हणतात, की जंतुर्वाच म्हणतात. जंतू म्हणजे गर्भातला. सो तिसऱ्या स्कंदामध्ये येत आहे कपिल देवांच्या फिलॉसॉफीमध्ये की आतला गर्भातला जीव जो आहे तो भगवंताकडे प्रार्थना करतो की किती कष्ट या गर्भामध्ये आहेत. पण त्या गर्भामध्ये जर डोकं दोन पायाच्या मध्ये असं अलटकलेलं असतं, आतले आईच्या पोटात जे जे घडत असतं त्याच्यात ते त्या गर्भातल्या बाळाला पण भोगावं लागतं. समजा आईनं काही तिखट खाल्लं, मिरची खाल्ली आईनं बाळ गर्भात असताना 7व्या महिन्यानंतर, तो तिखटपणा त्याला त्रास, त्या तिखटपणा त्रास त्या बाळाला होत असतो. आत आईच्या पोटात जे कीटक आहेत, जे जंतू आहेत, जे विषाणू आहेत, जे जीवाणू आहेत, ते चावत असतात. तर श्वास घेता येत नाही व्यवस्थित, आणि तो अत्यंत कष्टमय अवस्थेत असतो. इतका कष्ट तो भोगत असतो बाळ, की ते प्रार्थना करतं भगवंताकडं, हे भगवंता, ओके मला मुक्त कर यातनं, आणि मुक्त केल्यावर मी भक्ती करेन, अशी प्रार्थना करते. गाणं भक्ती ठाकरांचं की भुलिया तुम्हारे संसारे आशिया, पे नाना विध व्यता, के तुम्हारे शरणे अशी अशी आम्ही बोली ब दुःख कथा. आणि दुसरीकडे काय सांगतो की जननी जठरे चिलामध्ये खिलू विषम बंधन पाशे. मी आईच्या पोटामध्ये होतो आणि खूप विषम बंधन मला जाणवलं देतं. ठीक आहे. आणि प्रार्थना केली, एक बार देख प्रभू देखा दिया मोरे, मला एकदा मला एकदम बाहेर काढा, ओके मी तुमची भक्ती करेन. पण झालं काय, जसं बाहेर आलो काय झालं, आदरे र चेले स्वजने र कोले, ओके काटिया काटन काल. जसं बाळ बाहेर येतं त्याला सगळे लाड करतात, प्रेम करतात, ओके सगळं सगळं घराचं केंद्र ते बाळ असतं. तर ते मुलायम असतं, एकदम निरागस असतं. निरागस तिकडे लोक आकर्षित होतात. ते बाळ निरागस असतं ना, सगळं घर, सगळा समाज सगळं आकर्षित होतो. ओके तर खेळवतात, उडवतात, लाड करतात, पे घेतात, गोडगोड खायला देतात. सो आई वडिलांचे लाड आणि हे समाजाचे लाड बघून ते बाळ भगवंतांना विसरून जातं. नंतर ते शिक्षण घ्यायला जातं, शिक्षण घेता भगवंतांना विसरून जातं. मग ते पैसा कमावला जातं, पैसा कमावला भगवंतांना विसरून जातं. आणि असं कर सगळं आयुष्य ते प्रार्थना केल्याच्या पोटामध्ये भगवंता तुला मी भक्ती करून आल्यावरती संपूर्ण अशी भक्ती करतच नाही. ऑफकोर्स सगळी बाळं पोटातली अशी प्रार्थना करत नाहीत. फारच भाग्यवान बाळ जे असतात, चक्रवर्तीवाद म्हणतात, अशी प्रार्थना करतात. सगळी बाळ अदरवाईज ती कर्मानुसार आलेली असतात, ती जन्म घेत असतात. ओके जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्याने भगवंताची प्रार्थना करणे स्वाभाविक आहे. जेव्हा कारण जीवाचा भगवंताशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूल माया शक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच उद्धार कर्त्यालाही विसरते. हम्म. एक मिनिट. मुलांमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. सगळे पालक आहात मोस्ट ऑफ द इथं ग्रुपवरचे, ओके काय कर्तव्य आहे तुमचं, मुलांमध्ये दिव्य चेतनेची जागृती करणे. ते सुंदर एक गाणं आहे, खरे नामे अष्टकम, सुंदर एक कळवं येतं. ठीक आहे. स गुरून् स पिता चापि स माता बांधवोऽपि सा शिक्षयेद्यत् सदा स्मर्तुं हरेर् नामेव केवलम. स गुरून् स पिता चापी, ते खरे गुरु आहेत, ते खरे वडील आहेत पितांच्या पी. स माता बांधव पिसा, ती खरी माता आहे, ते खरे बांधव आहेत. जे लहानपणापासनं
ओके, मला काय सांगतात, शिक्षयेत यत् सदा स्मर्तुम, जे एक शिक्षण देतात, ठीक आहे, की हरेर नामेव केवलम, हरिनाम सर्वोच्च आहे, हरिनाम सर्वस्व आहे, हरिनामाचा जप कर, हे जे ज्ञान देतात ते खरे शिक्षण. आपण जर ज्ञान आपल्या बाळाला देत नसू, आपल्या मुलांना देत नसू, तर आपण माता पिता गुरु म्हणायचे लायकीचे नाही. ओके, भागवत म्हणून श्लोक आहे ना, की गुरोर्न सस्यात् स्वजनो न सस्यात् पिता न सस्यात् जननी न सस्यात् दैवं न सस्यात् न पतिं च सस्यात् नमोचयेज समुपेत मृत्युम. आपल्यावर डिपेंड असल्या माणसाला आपण भगवत धामात घेऊन जाऊ शकत नसू, तर आपण गुरु, माता पिता, नवरा, नातेवाईक आणि देवता म्हणून गेला लायकीचे नाही, असं या श्लोकात सांगितलंय. धर्मसंहिता मनुस्मृतीनुसार वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवत भावनेचे पुनरुज्जीवन करण्याचे 10 संस्कार व शुद्धीकरणाच्या विधी आहेत. तथापि जगातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विधींचे पालन केले जात नाही. म्हणून 99.9% लोक नराधम आहेत. बघा, 99.9% लोक रूपात म्हणतायत नराधम आहेत. जेव्हा सारे लोक नराधम होतात, तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते. गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण, कुत्रा, गाय आणि चांडाळ समभावाने पाहतो तोच खऱ्याचा विद्वान मनुष्य होय. ती शुद्ध भक्ताची दृष्टी असते. भगवंताचे अवतार असणारे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगाई मधाई या नराधम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्याला शुद्ध भक्तीची कृपा कशा प्रकारे प्राप्त होते दाखवून दिले. म्हणून भगवंतांनी निंद ठरला नराधम किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेनच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो. भागवत धर्माचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभू उपदेश केला आहे की लोकांनी भगवंताचे संदेश नम्रपणे श्रवण केले पाहिजे, आणि या उपदेशाचे सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता होय. अत्यंत नीच आणि नराधमांचा केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो, परंतु दुर्दैवाने या उपदेशाचे श्रवण करणे लोक नाकारतात. तेव्हा भगवंताची इच्छा शरण जाणे तर दूरच राहिली. या प्रकारे नराधम मानवांच्या प्रमुख कर्तव्यांची पूर्णपणे उपेक्षा करतात. सॉरी झाले नराधम. सर नराधम कोण आहेत? पण समराईज करायचं म्हणलं तर सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या प्रगत असतात, पण भगवंतांना शरण जात नाही. भगवंतांना शरण जाणं सोपं आहे, श्रवण करायचं फक्त, पण श्रवण करायला ते तयार होत नाही. सो इनडायरेक्टली चक्रवर्ती बाग मॅच करतायत. चक्रवर्ती बाग काय म्हणतात, भक्ती करून सोडून देतात, ते नाराधम. येस माताजी बोला. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, जसे की चक्रवर्ती ठाकूर प्रभुपाद त्यांच्या टीकेमध्ये सांगतात की नराधम जे भक्तीला सोडून जातात, पण ध्यान योगात तर सांगितले ना, जे भक्ती सोडून म्हणजे ज्यांचं पतन होतं त्यांना पुढच्या जन्मी त्यांची भक्ती तिथून सुरू होते. त्यांना म्हणजे बरोबर. भक्तांच्या घरी जन्म किंवा एका श्रीमंताच्या घरी जन्म मिळतो. तर मग हे कसं? दोघांमध्ये फरक आहे माताजी, थोडासा. ओके, दोघांत थोडासा फरक आहे. जे 6व्या अध्यायात सांगितलं आहे भ्रष्ट योगी, ओके, ते जे आहेत ते पर्पजफुली भक्ती सोडलेलं नाहीये. ओके, पर्पजफुली त्यांनी भक्ती सोडलेली नाहीये. त्यांची भक्ती सुटली काय कारणानं, त्यांचा योग सुटला काय कारणानं, किंवा त्या योगाचं पूर्ण प्राप्त करू शकले नाहीत काही कारणानं. त्यांनी थोडा काळ योग केला आणि ते थोडेसे मोहित झाले. गुणामध्ये प्रत्येक आहे, गुणामध्ये मोहित झाला, आणि गुणामध्ये मोहित झाल्यावर असं नाही की सोडायची इच्छा होती पण सुटली त्याची आणि ते डेव्हिएट झाले थोडेसे. ओके, हे जे नराधम आहेत हे भक्ती करतात आणि त्यांना वाटतं की भक्ती केल्यानं आपण पूर्ण प्राप्त करू शकणार नाही असं ना वाटतं, आणि ते भक्ती सोडून देतात. त्याची भावना चुकीची आहेत. त्या योगी हे फॉलो योगी आहेत कारण त्या भौतिकतेचा प्रभाव झाल्यामध्ये सुटत आहेत. हे थोडेसे ॲरोगंट लोक आहेत. नराधम आहेत, ॲरोगंट लोक आहेत. त्याचा विचार काय आहे, हे 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 भक्ती बकवास सगळं, हे करून काय फायदा नाही, चला सोडून देऊया, ही भावना येत आहे. ही भावना असल्यामुळे त्यांना नराधम म्हणले, कारण ते खूप अनफॉर्च्युनेट आहेत. एखादा भक्त कधी कधी मायाच्या बरोबर भक्ती सोडून देतो ना, पण नंतर भक्ती रिवाय होती त्याची परत ऑटोमॅटिक काही 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 दिवसांनी, असं होतं बरेचदा. पण जी लोक अपराध करून भक्ती सोडतात त्यांना मात्र भक्तीमध्ये येणं फार अवघड आहे, कारण ते ॲरोगंट आहेत.
सो काहीचा ॲरोगन्स असते लोकांची नराधम मुलं. ओके, कळलं फरक दोघांमध्ये? जी जी प्रभूजी. मग हे सगळे जास्त खतरनाक आहेत ना हा, ते सगळे. मोस्ट डेंजरस. आणि हे बाहेरच्या जगाशी खूप सिव्हिलाइज लोक आहेत ते, आणि अशा प्रकारे बोलतात ते. भक्तीला नाव ठेवतात अशा प्रकारे. ओके, थोडा वेळ घेतोय तात्पर्य वाचायला, पण गरजेचं आहे, फार महत्वाचं म्हणून वाचतोय मी तात्पर्य. दुष्कृती. ओके, तिसरी दुष्कृती कोण आहे? माया अपहृत ज्ञानम. चक्रवर्तीपाद काय म्हणतात? माया अपहृत ज्ञानामध्ये कोण आहेत? जे नारायण परमेश्वर मानतात पण राम आणि कृष्ण परमेश्वर मानत नाहीत. प्रभुपाद थोडा वेगळा अँगल आहेत माया अपहृत ज्ञानमला. ओके, तिसरा प्रकार म्हणजे माया अपहृत ज्ञान होय. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान माया शक्तीच्या प्रभावा व्यर्थ झालेले असते. हे लोक प्राय अत्यंत विद्वान आणि मोठे मोठे तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक असतात, परंतु माया त्यांची दिशाभूल करते आणि म्हणून ते भगवंताची अवज्ञा करतात. सो आजच्या काळात ते कवी, तत्वज्ञ, फिलॉसॉफर्स, साहित्यिक, लिटरेचर लिहिणारे हे सगळे कोण आहेत? माया अपहृत ज्ञानम. का? सध्या स्थिती अशी लोक पुष्कळ आहेत. गीतेचा अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत, अशी लोक गीता पण वाचतात माया अपहृत ज्ञानममध्ये. गीतेमध्ये सरळ सुखमे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पूर्णपुरुष भगवान आहेत, त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्या श्रेष्ठ असा कोणी नाही. भगवंत हे मनुष्य प्राण्यांच्या किंवा त्यांच्या श्रेष्ठ मनुष्य जन्मदाता ब्रह्मदेवाचे पिता आहेत. श्रीकृष्ण केवळ ब्रह्मदेवाचे पिता आहेत असे नाही, तर सर्व योनींचे बीजधारक पिता आहेत. निर्विशेष ब्रह्मज्योती उगम त्यांच्यापासून होतो आणि सर्व जीव अंतर्यामी असणारे परमात्मा हे त्यांचीच विस्तारित रूपे आहेत. भगवंत सर्व पदार्थाचे मूळ स्रोत आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांना चरणकमला शरण गेले पाहिजे असे स्पष्ट असतानाही माया अपहृत ज्ञानम लोक भगवंताचा अपमान करतात आणि भगवंत केवळ एक सामान्य मनुष्य आहे असे समजतात. ते जाणत नाहीत की भाग्यशाली मनुष्य देह भगवंताच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे. सो गीता वाचणारे लोक असतात, गीतेवर भाष्य करणारे लोक असतात, तत्वज्ञ असतात, फिलॉसॉफर असतात, पण भगवंतांना शरण जाऊ शकत नाहीत. क्लिअरली भगवंतांनी सांगितलेलं असतं. का? इतकं वाचून त्याचं ज्ञान जे असतं ते मायेनं अपहरण करून घेतलेलं असतं. ओके, आता एक प्रकार मी सांगतो जो मी अनुभवलाय माया अपहरतो ज्ञानी लोकांचा. तो म्हणजे सो कॉल्ड मोरलिस्ट लोक. सो कॉल्ड मोरलिस्ट लोक जे इवन कृष्णाला भगवंत मानतात, पण ते माया अपहृत ज्ञान आहे. कसं? तर मी माझ्या घरचं उदाहरण सांगतोय. माझ्या घरात असे काय माणसं आहेत, ब्राह्मण कुटुंबात चोखवाट जन्म घेतली, कोटान कोट. माझी सख्खी काकू, एकदा मी घरी गेलो, ती मला म्हणली, बघा काय म्हटली ती मला, की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. सो लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहूनही त्यांच्या बायको त्यांच्या बायकोनं आत्महत्या केली. मला त्या घटनेबद्दल माहित नव्हतं की टिळकांच्या बायकोनं आत्महत्या केली आहे, पण नंतर कळलं खरोखर केली आत्महत्या. सो लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला आणि तरी त्याच्या बायकोनं आत्महत्या केली, तर काय गीतेमध्ये काही जास्त खास नाही, गीता असं काही फार फायदा होत नाही, हे कन्फ्युजन काढलं. आत्महत्या दुसऱ्यानंच, ग्रंथालय तिसऱ्यानंच, जे सगळं नवरा बायको एकत्र आले म्हणून गीतेचा काही परिणाम होत नाही, गीताचं पुण्य मिळत नाही. सो जे गीता वाचतात पुण्य मिळण्यासाठी, बघा त्यांना गीता वाचूनही गीता कळलीच नाही कधी, ते कोण आहेत? माया अपहृत ज्ञानम. दुसरं उदाहरण पाहूया आपण. माझ्या घरचं नाही, माझ्या घरामध्ये वाद चालला होता, श्रीकृष्णाच्या काही लिलामध्ये वाद चालला होता. तर श्रीकृष्ण मान्य आहेत, हा श्रीकृष्ण देव आहेत ते तर मान्य आहे, पण श्रीकृष्णांच्या काही लिला ते स्वीकार करू शकत नाही. उदाहरणार्थ लोणी मक्खन चोरी दिला. भगवंत चोर कसे असू शकतील? भगवंत कसे असले पाहिजेत? नीतिवंत. सो त्याला म्हणतात की श्रीकृष्ण लोणी चोरलं लहानपणी, ते स्वीकार करू शकत नाही. ते म्हणतात की नाही 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 असं नाहीये ते, आणि त्याला ते रॅशनली जस्टिफाय करायचा प्रयत्न करतात. आपल्या मनानं काहीतरी कारण शोधून काढतात आणि रॅशनली उत्तर देतात. श्रीकृष्णाने कधीच लोणी चोरलं नव्हतं. भगवान श्रीकृष्ण कुठलं लोणी चोरायचे? जे लोणी कंसाकडे जायचं टॅक्स म्हणून, ते लोणी भगवान श्रीकृष्ण चोरायचे, कारण ते कंसाकडे होतं आणि कंस दुष्ट होता, आणि म्हणून ते कंसाकडे लोणी जाऊ नये
म्हणून ते चोरायचे. पण लोणी चोरण्यामध्ये भगवंत आनंद घेऊ शकतात. भगवंत हे आनंदमय अभ्यासात आहेत आणि लोणी चोरणे त्यांची आनंदमय लीला आहे हे ते समजून घेऊ शकत नाहीत. दुसरं रॅशनलायझेशन करतात ते भगवंताच्या लग्नाविषयी. भगवंतांनी भागवताने क्लिअरली सांगितले 16,108 राण्या भगवंताने केल्या आणि प्रत्येक राणीपासून भगवंतांना 10 मुलं होती. सो किती मुलं भगवंतांना होती? 16 लाख का 1,60,000 मुलं भगवंतांना होती. ठीक आहे. सो 1,60,000 मुलांचे पिता भगवंत होते आणि भगवंतांनी प्रत्येक संघ केला प्रत्येक स्त्री बरोबर, प्रत्येक बायको बरोबर, प्रत्येकाला आनंद दिला. पण ही लोक जस्टिफाय कसं करतात? कारण लोक ऍक्सेप्ट करू शकत नाही. कृष्ण जर भगवंत आहे तर असं इमॉरल कशी करतात? एवढे लग्न कशी करतील? म्हणजे नाही नाही, भगवंत लग्न कधीच केलं नव्हतं. त्या 16,000 राण्यांना, 100 राण्यांना त्या नरकासुराने पकडलं होतं आणि पूर्वीच्या संस्कृतीमध्ये एखाद्या स्त्रीचा एखाद्या पुरुषाला स्पर्श जरी झाला तरी ती स्त्री विटाळ झाली समजायचं. ती स्त्री दुसऱ्या कोण लग्न करू शकत नव्हती आणि त्या स्त्रियांना त्या नरकाचा स्पर्श झाला होता म्हणून त्या स्त्रिया भगवंताकडे गेल्या आणि म्हणाल्या की आमचा स्पर्श झाला तर आमच्याकडे लग्न करणार नाही. भगवंत म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला माझं नाव देईन, तुम्हाला नवरा म्हणून नाव मिळेल माझं, पण मी कधी तुमच्यावर संबंध ठेवणार नाही, मी तुमच्यावर संग करणार नाही, फक्त नाव देण्यापुरतं लग्न करेन, पुढे आपला संबंध असणार नाही. भगवंतांनी खूप प्रकारे पुण्य काम केलं, समाजसेवा केली. पण भागवतमध्ये क्लिअरली आहे की नाही, असं नाहीये. भगवंताने विस्तार केला आपला 16,108 रूपात. 16,108 महाल त्यांनी दिला राहिला आणि प्रत्येकावर संघ केला आणि प्रत्येकावर मुलं पण झाले त्यांना. कारण भगवंत कुठली क्रिया करू शकतात अनलिमिटेडली. ते अनलिमिटेडली मुलं निर्माण करू शकतात, अनलिमिटेड विस्तार करू शकतात. ही गोष्ट पटत नाही त्यांना. त्याच्या दिव्यत्व शंका असते भगवंतांच्या आणि म्हणून अशा प्रकारे जस्टिफाय करायचा प्रयत्न करतात. ही लोक पण कोण आहेत? माया अपहृतम ज्ञान. त्यांना आपण माया अपहृतम ज्ञानच म्हणलं पाहिजे, कारण ते भगवंत दिव्यत्वाला ओळखू शकत नाही. ओके. माया अपहृत लोकांनी केलेली गीतेवरील पारंपरिक अनधिकृत भाष्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळेच आहेत. हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाही किंवा ते इतरांना शरण जाण्यास शिकवित नाही. ओके. चौथा दुष्कृती कोण आहे? आसुर. दुष्कृती चौथा आणि शेवटचा म्हणजे आसुरम भावमाश्रिता किंवा आसुरी वृत्तीचे लोक. हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात आणि असे लोक जे आहेत हे आपल्या वैदिक धर्मामध्ये पण आहेत. चालवाची फिलॉसॉफी काय आहे? ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावम जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य कुठं पुनरागमो भवेत. चालवाक काय म्हणतो की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज घ्या आणि तूप तूप प्या, म्हणजे तुपात तळलेले पदार्थ खावा, तुपामध्ये बनवलेले पदार्थ खावा. ठीक आहे, तुपात तळलेले पदार्थ, लाडू, तुपातले लाडू, रसगुल्ला, रसमलाई वगैरे वगैरे भारी भारी पदार्थ खावा, भले खर्च काढायला लागले. का? यावत जीवेत सुखम जीवेत. हा देह आपला आहे, भस्मीभूतस्य देहस्य कुतो पुनरागमो होत. सो लोकांना सांगितलं नॉनव्हेज सोडा. लोक म्हणतात अरे जीवन एकच आहे ना, एन्जॉय करून घेऊया ना, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, जाय जाय जवानी फिरना आहे. असे जे लोक विचार करतात ते कोण आहेत? आसुरी. हे आसुरी लोक आणि ते नास्तिक अर्ज प्रचार. कोणी बघितलं पुढचं जीवन? ओके, तुम्ही बघितले नाही? बघितलं ना, मग कशाला टेन्शन घेताय? आलाय जीवन भगवून घ्या ना, घ्या, जास्त बायका करा, जास्त लग्न करा, वेश्यावर संग करा, नॉनव्हेज खावा, एन्जॉय करा, दारू प्या, किसने वगैरे. कोणी बघितलं पुढचं जीवन? किसने ते काय जीवन? हे चाळवाकची फिलॉसॉफी. आणि त्यासाठी कर्ज काढा आणि लोकांना पर पैसे पण करू नका. काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगात कधी अवतरण होऊ शकत नाही, परंतु भगवंत या या, या अवतीर्ण का होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत. यांच्यापैकी इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योती गौण आहेत असे मानतात. पण गीतेत तर यात उलट सांगण्यात आले आहे. नास्तिकवादी हे भगवंताचा द्वेष करत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांचे प्रस्तुत करतात. भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने ते श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय घेऊ शकत नाही. दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अलबंदरू म्हणतात की हे भगवान, तुमचे गुण, रूप आणि लीला दिव्य आहेत. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तो विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात. दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी
तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे, पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहात. हे अशा प्रकारे डिटेलमध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. आपण थोडक्यात कम्पेअर करूया प्रभुपादांचे 4 आणि चक्रवर्ती पादांचे 4. ओके. तर चक्रवर्ती पाद काय म्हणतात? मूढ कोण आहे चक्रवर्ती पादानुसार? जो पशु आहे, पाशवी जीवन जगतो. नंतर नराधम कोण आहे? जे भक्ती चालू करतात पण ॲरोगंटली भक्ती सोडून देतात, कारण त्यांना वाटतं भक्ती करून काहीच फायदा नाही. तिसरे अशी लोक माया अप्रतिकानं कोणा चक्रपानुसार जे नारायण सर्वोच्च मानतात, पण रामकृष्णाची भक्ती करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. रामकृष्ण सामान्य माणसं असं ते मानतात. आणि चौथे आहे ते असुर लोक, जे ऍक्च्युली असुर आहे चक्रपानुसार, जरासंध आणि जे भगवंतावर अटॅक करतात आणि भगवंतांना मारू शकतो हा विश्वास त्यांना असतो, असे असुर. आणि प्रभुपादानुसार मूढ कोण आहेत? मूढ म्हणजे कर्मकांडी लोक, जे फक्त भोगायचा प्रयत्न करतात. भोग 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 भोग. आणि ज्यांना भगवंतात माहित असलं ते भगवंताला काय अर्पण करत नाही. दुसरे माया अप्रत ज्ञानम, हे राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या प्रगत असतील, पण जरी राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या प्रगत असले तरी पण त्यांना सांगितलं की भगवंत श्रवण करा, ते म्हणतात वेळ नाही. त्यांना पटतंय केलं पाहिजे पण ते वेळ नाही म्हणतात, आणि ते कधीच भगवंतांना शरण जात नाहीत. तिसऱ्या आहेत माया अप्रत ज्ञानम, हे लोक तत्वज्ञ असतात, कवी असतात, साहित्यिक असतात, पण ते गीतेचा उलटा पुलटा अर्थ करतात आणि भगवंताचं दिव्यत्व जाणू शकत नाहीत आणि गीतेचा चुकीचा प्रचार करतात, चुकीचा अध्यात्माचा प्रचार करतात. फॉल्स स्पिरिच्युअलिस्ट म्हणजेच माया अप्रत ज्ञानम आणि मंडेन मॉरलिस्ट, जे भगवंतामध्ये पण नीतिमत्ता आणण्याचा प्रयत्न करतात, पण नीतिमत्तेची भगवंतांना गरज नाही आहे, ते सर्वोच्च आहेत, त्यांना नीतिमत्तेची गरज आपल्याला आहे. ते आनंद घेणारे आहेत व्यक्ती आहेत, त्यांना कशाला नीतिमत्ता पाहिजे? आणि कारण भगवंतांना नीतिमत्तेची गरज आहे, भगवंत कसे काय? ते जर कृष्णाला नीतिमत्तेचं पालन करण्याची आवश्यकता आहे तर त्यांना परमेश्वर म्हणायचं कशाला? आपण आपल्याला आवश्यकता काय? आपल्याला आपण मुक्त व्हायचं या जंजाळातून आपल्याला. आणि शेवटचे प्रभुपादानुसार आसुरी लोक कोण आहेत? तर आसुरी लोक असे आहेत जे आता बघितलं आपण आसुरी लोक कोण आहे प्रभुपादानुसार, की जे आसुरी वृत्ती जे उघडपणे नास्तिकवादाचा प्रचार करतात. ओके. एकच जीवन आहे, पुढचं जीवन कोणी बघितलंय, एन्जॉय करून घ्या असा विचार करणारे लोक. ओके. ओके, आपण पुढचा सोप बघूया आणि आजचा क्लास थांबूया. सॉरी आज जरा जास्त वेळ घेतला, पण गरजेचं होतं. आज चॅप्टर संपू शकलो असतो मॅच खटखट करून, म्हणजे तात्पर्य वाचणं फार गरजेचं मला वाटलं म्हणून मी आजचा वेळ घेतला. पुढच्या रविवारी आपला अध्याय नक्की समजून जाईल आणि कदाचित 8वा अध्याय चालू पण होईल, तर पुढची लोक एवढे डीपपणे नाही येत. ओके. आता हा श्लोक चतुर माता, मग अर्जुनच्या मला प्रश्न पडेल, तुम्हाला शरण कोण जातं? तर तो कोण तुमचं पूजन करतं? तर 4 प्रकारचं तुम्हाला पूजन करतात भगवंत म्हणतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिना अर्जुना, आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभा. कोण 4 प्रकारचे लोक? आर्त, अर्थार्थू, जिज्ञासू आणि ज्ञानी. साधारणपणे भगवंताकडे लोक कधी जातात? काही त्रास असेल तर, वैताग वैताग, कष्ट कष्ट कष्ट, आणि आपल्या प्रयत्नाने एखाद्या आपल्या दुःखाचा देवर आपण करू शकत नसू, अशा स्थितीला आपण पोहोचलो की लोक भगवंताकडे वळतात. अरे बापरे, आता मी काहीच करू शकत नाही, आता भगवंतच काहीतरी करू शकतील. जसं माझा सख्खा भाऊ उदाहरण आहे, माझं सख्ख्या भावाचं. ज्यावेळेस सांगायचं भक्तीविषयी, तुम्हाला नाही नाही हे खोटा आहे खोटा आहे खोटा खोटा, आणि तो नास्तिकवादी फिलॉसॉफरचं पालन करायचा, जे कृष्णमूर्तीचं पालन करायचं, तो फिलॉसॉफीचं, जे नास्तिक आहेत प्रत्यक्ष. पण ज्यावेळी फटके मिळाले आयुष्यामध्ये, खूप फटके मिळाले आयुष्यामध्ये, इतके फटके मिळाले, इतका त्रास व्हायला लागला की जीवनामध्ये त्याला कळलं की मी एवढे प्रयत्न करतोय तर पण त्रास कमी होत नाहीये. त्याचा अर्थ कोणतरी व्यक्ती असला पाहिजे जो नियंत्रण करतोय. आपण अजून भक्ती करत नाही तो, पण स्टील आणि एवढी तर जाणीव झाली आहे, कोणतरी व्यक्ती असला पाहिजे. सो आर्थ लोक त्रास झाला की भगवंताकडं जातात, काहीतरी मागायला भगवंताकडे जातात. अर्थार्थी, अर्थार्थी म्हणजेच ज्यांना काहीतरी पाहिजे. सो शास्त्रात उदाहरण आहे आर्थ लोकांचं. कुठला अर्थ आहे? गजेंद्र हा आर्थ होता. सो गजेंद्र इनिशियली भगवंताकडे वळला, केवळ कशामुळे वळला भगवंताकडं? मगरीच्या जबड्यातून सुटायचा प्रयत्न करण्यासाठी. त्याची प्रेरणा काय होती भगवंताकडे वळण्याकडं? या मगरीच्या जबड्यातनं माझ्या प्रयत्नाने मी सुटवू शकत नाहीये. आणि गजेंद्र खूप प्रयत्न केला, 1000 वर्ष मगर आणि गजेंद्रचं युद्ध चाललं होतं. पण 1000 वर्ष युद्ध चालणंही
मगरीच्या जबड्यातनं सुटता आलं नाही गजेंद्राला. आणि शेवटी त्याला कळलं, यातनं बाहेर सुटायचं असेल तर भगवंतांना शरण गेलं पाहिजे. सुनिश्चित प्रार्थना गजेंद्राची होती, ती केवळ मगरीच्या जबड्यातनं सुटते असते. हिला आर्थता, अर्थार्थी म्हणजे काहीतरी भौतिक लाभ पाहिजे, नोकरी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे. तिरुपतीचं मंदिर, तिरुपतीच्या मंदिरात 99% भक्त कसे आहेत? अर्थार्थी. सगळे मारवाडी लोक, गुजराती लोक तिरुपतीला येतात. तिरुपती आंध्रामध्ये काय एवढं तडफड, तिकडनं राजस्थान आणि इकडनं तडफड तिरुपतीला येतात? कारण त्यांचं तिरुपतीवर बिझनेस डील असतं की बालाजी, मी तुमच्या हुंडीमध्ये एवढे पैसे टाकतोय, पण या वर्षामध्ये गुणिले एवढे मला मिळाले पाहिजेत. लिटरली बिझनेस डील असतं त्यांचं. आणि ते पूर्ण होतं, बालाजी पूर्ण करतात. बालाजी ती इच्छा पूर्ण करतात त्यांची, आणि म्हणून वर्षानुवर्ष येतात पण ते. तेवढं दान पण करतात ते तिरुपती बालाजीला. का उगाच कोण दान करायला लागते ना, त्यांची इच्छा पूर्ण होतीये म्हणून दान करतात, ते धदा तेवढा वाढतात त्यांचा. सो काय, हे लोक अर्थार्थी आहेत. आणि ध्रुव महाराज सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. ध्रुव महाराज का भक्ती केली भगवंताची? मला असं स्थान पाहिजे जे माझ्या आजोबांच्या पणजोबांपेक्षा मोठं असेल. ध्रुव महाराज उत्तानपाद, त्यांचे वडील उत्तानपादांचे वडील कोण? प्रत्यक्ष स्वयंभू मनू, आणि स्वयंभूचे वडील ब्रह्मदेव. सो मला ब्रह्मदेवपेक्षा मोठं स्थान पाहिजे, पणजोबापेक्षा मोठं स्थान पाहिजे. म्हणून ध्रुव महाराज भक्ती केली. नारद मुनी म्हणले की अरे कशाला भक्ती कर, कशाला आत्ता उगतेस तू या या तिरस्कार अपमानामध्ये मोहित होतोयस? जा खेळ जा, लहान मुलेस तू. नाही म्हणले, मी अपमानित झालोय आणि मला फक्त अशी गोष्ट सांगा ज्याद्वारे मी हे स्थान प्राप्त करू शकेन. तो नारायण भक्ती करायला सांगितलं, पण भक्तीमध्ये शुद्धचा उद्देश त्यामागे नव्हता, फक्त ते स्थान पाहिजे. ऑफकोर्स नंतर कृपासिद्धीमुळं त्यांची इच्छा बदलली. ओके, आणि ते शुद्ध भक्त बनले. तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू कोण होते? नैमिषारण्यातले ऋषीमुनी. सो नैमिषारण्य ऋषीमुनी जमले होते. ते सुत गोष्ट त्यांच्या मनात जिज्ञासा होती भगवंताशी जाणून घ्यायची, आणि म्हणून त्यांनी सुत गोस्वामी प्रश्न विचारले, आणि त्यांच्या माध्यमातनं भागवत पुढाला ते भागवत ऐकवते, शुद्ध भक्त बनले. आणि चौथे आहेत ज्ञानी. ज्ञानी कोण होते? 4 कुमार. 4 कुमार एक ज्ञानी भक्त होते, आणि ते ज्ञानी भक्त पण नंतर शुद्ध भक्त बनले, भगवंताच्या चरणांची तुळशीचा वास घेऊन. सो 4 प्रकारचे लोक, ज्यांना भगवंताशी ज्ञान आहे, ज्यांना भगवंताशी पृच्छा करायची इच्छा आहे, ज्यांना काहीतरी पैसे पाहिजेत, आणि ज्यांना काहीतरी काय करायचं आहे, संकटातनं बाहेर यायचं आहे, अशी लोक भगवंताचं पूजन करतात. पण यांना भगवंताने भक्त म्हणलेलं नाहीये. त्यांना काय म्हणलंय? सुकृतिनहा. सुकृतिना म्हणजे अशी लोक जे वर्णाश्रम धर्माचं पालन करतात, आणि त्यांना ते भगवंताला शरण जात नाही, फक्त भगवंताचा आधार घेत आहेत आपल्या संकटातनं दूर होण्यासाठी. स्वतः शुद्ध भक्त म्हणता येईल ते, पण त्यांच्याकडे सुकृती आहे. आणि सुकृती असल्यामुळं ते इतर देवतांकडे जाता, इतर कुठे सावकाराकडे जाता, पैसा सावकाराकडे जाता, बँकेकडे न जाता ते भगवंताचा आश्रय घेत आहेत. संकटामध्ये दारूचा आश्रय न घेता, आत्महत्या न करता ते भगवंताकडे मदत मागतायत. जिज्ञासा उगाच फालतू गोष्टी जिज्ञासा न करता भगवंताची जिज्ञासा करतायत. आणि ज्ञान जे आहे त्यांना भगवंताची ज्ञान आहे, आणि म्हणून ते भगवंताची पूजा करत आहे. असे हे 4 सुकृतीनं आहे. ओके, आणि 4ही प्रकारचे लोक शुद्ध भक्त बनू शकतात जर भगवत कृपेनं त्यांच्या जीवनामध्ये शुद्ध भक्तांचा संग मिळाला. त्याच्या इच्छा या शुद्ध होतात, आणि इच्छा शुद्ध झाल्यामुळे ते अन्य अभिलाषिता भक्तीच्या स्तरावरती येऊन शुद्ध भक्ती करायला लागतात. सो 4 उदाहरणं पाहिजे आपण की अशा प्रकारचे लोक आहेत. गजेंद्र हा शुद्ध भक्त बनला. कशामुळं? मागच्या जन्मात शुद्ध भक्त संगती दिला होती, आणि मागच्या शुद्ध भक्त संगती मिळाल्यामुळं ती शुद्ध भक्तीची बाहेर आली ऑटोमॅटिक. ध्रुव महाराज शुद्ध भक्त बनले, कृपा सिद्धी आहे. भगवंताने शंख टच केला ध्रुव महाराज डोक्यावरती, त्यांच्या कृपेमुळं त्यांची इच्छा निघून गेली. कुमार कुमार का शुद्ध भक्त बनले, भगवंताच्या चरणात तुळशीचा वास घेऊन त्यांची इच्छा निघून गेली ज्ञानाची. आणि सॉरी नैमिषारण्य साधू सुत गोस्वामी ऐकून त्यांच्या संपर्कात येऊन ते शुद्ध भक्त बनले. आणि शेवटचे कुमार भगवंताच्या चरणाची तुळशीचा वास घेऊन ते शुद्ध भक्त बनले. ओके, सो प्रपादिता तात्पर्यामध्ये शेवटच्या परिच्छेदामध्ये जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात
ते संकट समयी भगवंताकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामध्ये ते संकटकाळी भगवत भक्त बनतात. जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी भक्ताच्या सहवास येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञान आणि ज्ञानाच्या मार्गावर प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात, तेव्हा ते भगवंताकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात. याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंताचा साकार रूपाचा बोध होतो. एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व प्रकारच्या कामात मुक्त होतात आणि जेव्हा पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. जोपर्यंत शुद्ध अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञानाप्रती इच्छेने दूषित असतात. म्हणून शुद्ध भगवत भक्त प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. सो असे वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे सुकृती आहेत, पण ते शुद्ध भक्त नाहीत. आणि सुकृती वाढत चालली आहे. सुकृती मॅच्युअर होईल त्यावेळी ते शुद्ध भक्त बनतील. ते साधना भक्ती, शुद्ध साधना भक्ती करायला लागतील. सो इस्कॉन मध्ये जे मॅक्सिमम लोक येतात त्यामध्ये मॅक्सिमम लोक कुठल्या प्रकारे आहेत? फ्रस्ट्रेट झाले लोक. आणि जेव्हा फ्रस्ट्रेट लोक होतात आणि त्याच्यासमोर हा ऑप्शन येतो की अरे भक्ती करून कदाचित शांती मिळेल, भक्ती करून कदाचित आनंद मिळेल, हा ऑप्शन त्यासमोर तर लगेच आकर्षित होतात भक्तीकडे आणि ते भक्तीचा आश्रय करतात. आणि असे लोक लवकर शुद्ध भक्त बनतात कारण त्यांनी अनुभवलंय बाहेरचं जग, बाहेरचे फटके अनुभवलेले आहेत. पण बाहेरचे फटके ज्यांना अनुभवलेले नाही आहेत अशा भक्ताला केवळ फिलॉसॉफी कन्व्हिन्स करणं फार अवघड जातं. आणि म्हणून आमच्या आश्रमामध्ये ब्रह्मचारी बनायचं असेल तर नियम काय आहे? कमीत कमी 2 वर्ष बाहेर जॉब करणं आवश्यक आहे. काय काय मुलं असतात जी कधी एक्स्ट्रा जातात, लगेच आम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, सो नाही, लगेच जॉईन करू देणार नाही का बाहेरचे फटके खाल्ले पाहिजेत. आणि बाहेरचे फटके खाल्ले तर आतमध्ये फटके मिळतात आश्रमामध्ये ते तुला सहन करता येतील. नाही तर काय आहे, बाहेर काय अनुभवच नाही जग आणि आतमध्ये आश्रमाचे फटके आहेत भरपूर. मग ते फटक्याला काय वाटेल, अरे बापरे एवढं दुःखमय जीवन आहे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये, नको ब्रह्मचर्य आपण बाहेर जाऊया. पण जे बाहेर फटके आले त्यांना अनुभवलंय, बाबा बाहेर एवढे फटके आहेत, इथं तेव्हा काहीच फटके नाही आहेत. हे थोडे फटके सहन करू आपण आणि भक्ती करत राहूया, आपलं ब्रह्मचर्याचं पालन करत राहूया. सो आर्त लोक जे आहेत, अर्थार्थी अर्थार्थी फार कमी येतात, पण आर्त लोक जे आहेत ते प्रामुख्यानं शुद्ध भक्तीकडे आकर्षित होतात. पण याचा अर्थ असा नव्हे की सगळेच अर्थार्थी, सगळेच आर्त लोक शुद्ध भक्त बनतील. जर आणि जर, कारण भगवंत कोणाच्याही फ्री विल मध्ये, स्वतंत्र इच्छेमध्ये आडवे येत नाहीत. सो तिरुपतीला प्रत्येक व्यक्ती शुद्ध भक्त बनणार नाही जोपर्यंत इस्कॉनचे मंदिर जाणार नाही. खालच्या गावातल्या हजारो लोक आहेत, कोण शुद्ध भक्त मध्ये येतले फार कमी. त्यांना शुद्ध भक्त संगमात ते शुद्ध भक्त बनवू शकतात. अदरवाईज अर्थार्थीच राहतात आणि भगवंताचा अर्थार्थीच ठेवतात. भगवंत इच्छा कधीही बदलत नाहीत. आपली जोपर्यंत शुद्ध भक्त जीवनामध्ये येत नाही आपली इच्छा बदलणार नाही. शुद्ध भक्ताद्वारेच भक्ती आपल्या हृदयामध्ये येते. स्मरयन स्मारयंतश्च मिथो आगा हरो हरी भक्त्या संजातया भक्त्या बिभरती उत्पुलकितम तनु. हरे कृष्ण. तर आपण थांबू इथं. कोणाचा प्रश्न आहे का? ओके, काही प्रश्न असेल तर आपण थांबू इथं. आज मी 4 श्लोक घेतले. 17 पर्यंत झालं. आपण किती पर्यंत बोलणार आज? आपलं 16 पर्यंत बोलणं झालं. सो 12, 13, 14, 15, 16 5 श्लोक फक्त घेतले. पण थोडं डिटेलमध्ये घेतलं नाही कारण का हे दोन्ही श्लोक फार महत्वाचे होते, 15 आणि 16 वाले. सो म्हणून डिटेलमध्ये घेतले आणि त्या गोष्टी क्लॅरिटी आपल्याला असणं आवश्यक आहे. कोण नक्की दुष्कृत आहे, कोण मूळ आहे, कोण नरधमा आहे. ओके, सो पुढच्या आपण थोडं फास्ट जाऊ. हा अध्याय नक्की पूर्ण करून कदाचित पुढचा अध्याय पण आपण चालू करू. प्रभू आमचे पेपर तपासले? चिंता करू नका तुम्ही त्या गोष्टीची. रिलॅक्स. ओके. अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही. ओके, सगळ्यांना पास करणार आहे, सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके, फक्त लिहा पेपर. चैतन्य महाप्रभूचा मुवमेंट कृपाळू मुवमेंट आहे, कृपा द्यायचा मुवमेंट आहे. ठीक आहे, सो कोणाला नापास करणार नाही मी. नापासचं टेन्शन पण कोणी तर भक्तिरसला जॉईन करू नका. आनंद घ्या भक्तिरस. शास्त्र शिकायचा आनंद घ्या तुम्ही. पण एक्झाम द्या, कधी सेवा आहे आपली. ओके, येस राजेश माधवी, अनम्यूट करा.
हरे कृष्ण प्रभूजी. हा. प्रभूजी जे नंतर जे ओपन बुकचे क्वेश्चन पाठवलेले ना त्याचे आन्सर मी तुम्हाला तुमच्या पर्सनल ग्रुपवरच पाठवायचं होतं ना. हो, मेन ग्रुपला मेसेज पाठवू शकतच नाही ना, कारण का ते ब्लॉक आहे नाही ग्रुप. पाठवते. हां हो नाही पाठवते. मग मला पर्सनली पाठवा. ओके धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. जर कोणी एक्झाम प्रभूजी दिली नसेल अजून तर मला कळवा, कारण त्यांना मग एक्झाम नसेल तर मग सर्टिफिकेट मिळणार नाही त्याला. ओके, एक्झाम कंपल्सरी मॅन्डेटरी एक्झाम. ओके, हरे सर्टिफिकेट कृष्ण. पाहिजे त्यांना, एक्झाम मॅन्डेट दोन्ही ओपन बुक आणि क्लोज बुक एक्झाम मॅन्डेटरी आहे. बघते सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ठीक. बाकी ऐकायचं नुसतं ऐकू शकता, काय प्रॉब्लेम. ओके, हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की हरे जय. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे प्रभूजी कृष्ण. ओपन बुक